सर्वांना अनम्यूटचा मेसेज येतोय, तर प्रत्येकाने आपल्याला त्यांना अनम्यूट करायचं आहे, रिक्वेस्ट आहे. प्रत्येकाला अनम्यूटचा मेसेज येणार आहे, प्रत्येकाने वेलकम असं बोलायचं आहे प्रत्येकाने. वेलकम मॅम. वेलकम मॅडम. फंटास्टिक अनबिलिव्हेबल अमेजिंग. वेलकम वेलकम वेलकम. वेलकम आहे तुमचं, जबरदस्त वेलकम आहे. माईक हँडवर टू टुडे स्पीकर जयताई खेडकर. ओके 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 यस. कोणाला तरी नेटवर्कचा थोडा इश्यू आहे, त्याच्यामुळे त्यांचा मोबाईल म्हणजे माईक म्यूट झालेला नाहीये, पण इट्स ओके. ओके, नो प्रॉब्लेम. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदरणीय राज निकम सर. 250K होणार येते नाही का? तर 200 काय म्हणायचं हे राज निकम सर? 25 ग्लोबल एक्सपान्शन टीम. ते 250K असं एकदम असं डोक्यात बसले ना ते येणार, तुमच्या तोंडून आले म्हणजे 100% होणार. तर आदरणीय राज निकम सर, ग्रेट लीडर, यांचं अगदी मनापासून धन्यवाद. वार्मस वेलकम केलं माझं त्याबद्दल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं धन्यवाद, थँक्यू असेल ते म्हणजे माझे ग्रेट मेंटॉर आदरणीय 50K अमोल झिने सर, 50K प्रेसिडेंट टीम मेंबर अमोल झिने सर आणि अंकिता झिने मॅडम. कारण माझ्यासाठी त्यांनी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या कॉलवर असलेले आपले मिलेनियर टीम मेंबर आदरणीय मायग्रेट कोच डॉक्टर सुभाष सानप सर, ज्योती मॅडम, आणि आमचे मेंटॉर आदरणीय म्हणजे ते नेहमीच आम्हाला जरी पॅरलल लाईन असतील तरी मेंटॉरच आहेत आमच्यासाठी ते, तर आदरणीय दीपक सर आणि कविता मॅडम, या दोघांचे अगदी मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या कॉलवर असलेले ग्लोबल एक्सपान्शन टीम सगळे स्टाफ टीम मेंबर, त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही ही संधी मला उपलब्ध करून दिली आणि तुमच्यामुळे कदाचित आज माझा प्रवास मला इतरांना सांगण्याची संधी मिळाली आहे. आणि कदाचित माझ्या जस्ट मिनिट सगळ्यांचे एकदा लोअर हँड करते मी सर, एकदा सगळ्यांचे लोअर हँड केले तर बरं होईल. येस, ओके ओके, थँक्यू सो मच. कारण काय झालं, ते लोअर हँड का केले की मला याच्यातून एक मेसेज द्यायचा आहे. काय झालं हा मॅडम, ममता मोरे लोअर हँड करा, रेज हँड करू नका. सगळ्यांचे रेज हँड असल्या कारणाने मी अगदी 5-6 इकडे म्हणजे शेवटच्या लाईनला दिसत होते. आणि माझं म्हणजे एक स्वतःचं माझं वैशिष्ट्य आहे की मला अव्वल राहायला आवडतं, 1 नंबर. आणि मग तुमचे लोअर हँड केले की मी ऑटोमॅटिक 1 नंबरला आले, म्हणून मी तुमचे लोअर हँड केले सगळ्यांचे. ओके, तर चला आज खास खरं तर हा जो महिना आहे 2024चा लास्ट मंथ आहे हा. आणि बऱ्याच गोष्टींचा आपण म्हणजे असं विचारमंथन करत असतो. मी वर्षभरात नेमकं केलं काय चुका झाल्या, काय चुका नको व्हायला होत्या, त्या झाल्यात माझ्याकडून. आणि इथून काहीतरी आपण नवीन संकल्प असं मनाशी या गोष्टींचं हे करत असतो, विचारमंथन करत असतो. आणि मग ठरवत असतो की येणारं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये ह्या चुका मला पुन्हा रिपीट करायच्या नाहीयेत. मला जे चांगल्या गोष्टी झाल्यात त्या पुढे घेऊन जायच्यात, आणि ज्या चुका झाल्यात माझ्या त्या मागच्या वर्षातच मला त्या म्हणजे सोडून जायचंय. चांगल्या गोष्टी आपण पुढे घेऊन जाणार आहोत, आणि ज्या गोष्टी आपल्याला खरंच मनाला वाईट वाटतात किंवा आपल्याला वाटतं की त्याच्यामुळे माझं नुकसान झालंय, त्या गोष्टी आपल्याला सोडायच्यात, बरोबर. आणि माझं या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी खूप छान स्वागत केलं. फक्त एक काम करा, आता बसलाच आहात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही व्हिडिओ ऑन जर केला ना तर मलाही छान वाटेल. कारण तुमचा व्हिडिओ ऑन जर असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे मला कॉन्फिडन्स देणार आहे. जर तुमचा व्हिडिओ बंद असेल ना तर मग मला असं वाटतं की तुम्हाला जोर जबरदस्ती केली तुमच्या मेंटॉरने, कोचने, की तुम्ही जॉईन कराच, तुम्ही केलं ना तर तुमचं कल्याण होईल असं त्यांना वाटतंय, पण ते तुम्हाला नाही वाटत आहे, नाही का. ऍक्च्युली ते तुम्हाला वाटत नाहीये, ते तुमच्या कोचला, मेंटॉरला वाटते. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की ते सांगतायत ते अगदी बरोबर आहे, काहीतरी त्यांनी माझ्यात बघितलं असेल, माझ्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज दिसल्या असतील, म्हणून मला त्यांनी आवर्जून इथे इन्व्हाइट केले, तर आपण आपला व्हिडिओ ऑन केला ना तर ते जास्त बेटर होतं. ओके, कारण आपण एकमेकांना प्रेरणा देत, एकमेकांना कॉन्फिडन्स देत पुढे जाणार आहोत. ओके, तर सगळे व्हिडिओ ऑन करतील. आणि बसलाच आहात तुम्ही कॅमेरा समोर व्हिडिओ ऑन करून, महिला मंडळी असतील तर मी त्यांना एक्सक्यूज देईल. जर तुम्ही म्हणजे सकाळपासून जर इतकं छान सगळेजण प्रमोशन करत होते, मेसेज आलेले होते, तर मला माहिती निश्चित तुम्ही तुमची घरातली कामं आवरून घेतली असतील आणि आता बसलेला असाल. पण ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. जरी झालेली नसतील कामं
कामही करत असाल तुम्ही तरी पण नो प्रॉब्लेम. म्हणजे मी एक महिला म्हणून मी तुम्हाला समजून घेऊ शकते. आणि मी नेहमी म्हणत असते की म्हणजे महिला अष्टावधान असतात. एका वेळेस त्या म्हणजे 4-5 कामं सुद्धा एका वेळेस करू शकतात आणि त्याच्यावर त्यांची कमांड पण असते, करू शकतात त्या. त्याच्यामुळे तुम्ही स्वयंपाक करत असाल ना, किचनमध्ये तुमचा व्हिडिओ ऑन करा, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, पण करा, कारण तितकं तुमचं स्वतःला म्हणजे इथे तुमचं समर्पण असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण हर्बल लाईफ जर करणार आहोत तर आपलं समर्पण खूप महत्वाचं असतं त्या सगळ्या गोष्टींसाठी. ते जर असेल तर मग मात्र प्रवास, मेहनत, जिद्द चिकाटी, ह्या प्रवासामध्ये जिद्द चिकाटी मेहनत हे तर करावंच लागणार आहे तुम्हाला. म्हणजे याला पर्याय नाही, मेहनतीला पर्याय कुठेच नसतो, बरोबर. परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुमचं समर्पण. ओके, आणि ते तुम्ही देताय अशी अपेक्षा व्यक्त करते. आता बसलाच आहात, एनर्जीचा ग्लास हातात घ्या. मी एनर्जी घेतलंय म्हणून तुम्ही एनर्जीकच घ्या असं मी अजिबात म्हणणार नाही. कदाचित तुमचे सेकंड टाइम फ्यूल असेल, तुम्ही सेकंड टाइम फ्यूल पण घेऊ शकता, बरोबर. जगातील नंबर 1 न्यूट्रिशन, याच्यापेक्षा वेगळा चांगला आहार असूच शकत नाही. तुम्ही म्हणणार तुम्ही का नाही घेतलं. मी जेवण करणार, केल्यानंतर फ्यूल घेणार, कारण मी वेट गेन प्रोसेस म्हणजे ऍक्च्युली झाले आता वेट गेन, पण ते आता सवय झाली मला. म्हणजे असं थोडंसं जेवण करते नंतर फ्यूल घेते असं आहे. मी एनर्जी घेते, तुम्ही एनर्जी घेऊ शकता, नाईट वर्क घेऊ शकता, स्किन बुस्टर पण घेऊ शकता. नाहीच काही ते ॲलो कॉन्सन्ट्रेट आणि त्याच्यामध्ये मस्त सिम्पली प्रोबायोटिक टाका थंड पाण्यात आणि ते घेऊन बसा, नो प्रॉब्लेम. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही घेऊन बसू शकता. ओके, चला. असा चटका बसला पाहिजे, इतकं कडक पाहिजे, गरम आहे ना. असं कसं मिळमिळीत घेता कोमट पाण्यासोबत, मला तर ते प्यावंसच वाटत नाही. म्हणजे असं एकदम कडक पाहिजे. पहिला घोट पिलं की अशी जिभेला असा चटका बसला पाहिजे, बरोबर ना. ओके, तर चला आपण जाणार आहोत सेशनकडे. आता मी तुम्हाला मध्ये मध्ये काही प्रश्न पण विचारत राहणार आहे. म्हणजे तुम्ही जागे आहात का झोपलाय, तुमचं नक्की इकडे माझ्याकडे चित्त आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला पडताळून मी मध्ये मध्ये पाहणार आहे. काही प्रश्न पण विचारेल मी, कदाचित तुम्हाला त्याची उत्तर पण चॅट बॉक्स मध्ये येतील अशी अपेक्षा व्यक्त करेल आणि पुढे जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या कॉलवर असलेले किती लोक मला ओळखतात. चॅट बॉक्स मध्ये टाका, रेज हँड करा, नो प्रॉब्लेम. रेज हँड करा पण लवकर लोअर हँड करा, कारण मला पुन्हा 1 नंबरला यायचंय. ओके, तर किती जण मला ओळखताय ते मला बघायचे. ओके 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 ओके, चला 42, 43, 44, 54, 57, 60. बाप 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 बाप, फेमस आहे मी, नाही का. आपलं चांगलं नाव दिसतंय. ओके 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 ओके, 100 क्रॉस करा. 100 माझा लकी नंबर आहे. 100 क्रॉस करा. चला 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 चला. ओके 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 ओके, 96, 97, 95, 100. अजून 2-3 लोक तर निश्चित ओळखत असतील मला. ओके, बस. नाही, आता कोणी नाही ओळखलं तरी चालेल, मला 100 क्रॉस झाले. ओके, म्हणजे चांगल्या, म्हणजे बऱ्यापैकी मी फेमस आहे. ओके, परंतु 825 डिव्हाइस आहेत, 26 डिव्हाइस आहेत आणि त्यापैकी मला 100+ लोक ओळखताय, बाकीची लोक ओळखत नाही. ओके, मग आता मी माझी थोडक्यात ओळख करून देईल तुम्हा सगळ्यांना. कदाचित हे माझ्याच कॉलवर आहेत का काय माहिती, माहित नाही. चला मी लोअर हँड करते. हा, तर येस, सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही मला ओळखताय, पण जे ओळखत नसतील त्यांच्या मनामध्ये कदाचित सकाळपासून असं चाललेलं असेल संभ्रम की दिसायला छान दिसते जरा ही बाई, पण आता नेमकं कसं नॉलेज देते ही बाया, कोण, काय, असं काही काही आलं असेल डोक्यात तुमच्या. त्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला मिळणार आहेत. परंतु आज तुम्हाला असं वाटलं असेल की मॅडम काहीतरी ट्रेनिंग देणार आहे, खूप हाय लेवलचा असेल, माझ्या डोक्यावरून जाऊ शकतं, मला अजून हर्बल लाईफच नीट कळत नाही आणि मग ट्रेनिंग आता मी कसं काय अटेंड करणार. मी एक सांगेल तुम्हाला, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला ट्रेनिंग तर देणार आहे, पण त्याला ट्रेनिंग म्हणाल माहित नाही, म्हणजे तुम्ही कोणत्या अँगलने घेताय माहित नाही. पण मी एक सांगेल की हर्बल लाईफ करण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या महत्वाच्या असतात ना, एकदम म्हणजे बेसिक, ज्या आपण निग्लेक्ट करत असतो, त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष असतं. आपलं व्हिजन खूप मोठं असतं, आपल्याला सगळ्यांना प्रेसिडेंट टीम व्हायचंय, सगळ्यांना प्रेसिडेंट टीम. मान हलवत राहा, अशा येस नो नो म्हणला तरी चालेल. तसं काही नाही, तुम्ही जे म्हणणार आहे युनिव्हर्स ते बघणार आहे. तर तुम्ही सगळेजण, मला माहितीये तुम्ही प्रेसिडेंट टीम व्हायलाच आलात आणि त्याच्यासाठी आलाय, तुम्ही ते स्वप्न बघताय, बरोबर ना. परंतु आपल्याला एखादी इमारत उभी करायची आहे. तर इमारत उभी करताना आपण सुरुवातीला आपण स्वप्न बघतो आपल्या, म्हणजे आपण इंजिनिअरिंग करून ते स्ट्रक्चर, म्हणजे जे काय आहे मॅप वगैरे ते आपण काढून आणतो, नाही का, कशा पद्धतीचं बांधायचे काय, ह्या 3D मध्ये पण आणतो, ह्या सगळ्या गोष्टी आणतो. परंतु ते बांधकाम करताना आपण खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की आपल्या स्वप्नातलं घर बांधायचंय. आमच्या आदरणीय कोचने आत्ताच घर बांधले बघा, खूप स्वप्नवत, म्हणजे 5 स्टार हॉटेलची म्हणजे फिलिंग येते तिथे गेल्यावर. मला आवर्जून सांगा असं वाटतं, कारण ते नेहमी त्यांच्या मीटिंगमध्ये उल्लेख करता. आणि का करू नये त्यांनी,
कारण इतकी मोठी अचिव्हमेंट झाल्यावर ते आपोआप आपसुक येतं ते तोंडून म्हणून. तर येस, त्यांच्यासाठी पण त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. तर महत्वाची गोष्ट काय असते की आपण एखादी गोष्ट म्हणजे आपण ठरवली हे मला करायचंय, तर त्याच्या सुरुवातीपासून कसं असतं, स्वप्न ते असतं, परंतु त्याच्या बेसिक गोष्टी आपण बघतो कुठल्या एरियामध्ये आपण फ्लॅट म्हणजे प्लॉट घेतला पाहिजे, आपल्याला किती बाय कितीचा प्लॉट घ्यायचा आहे, कुठलं लोकेशन चांगलं राहील, आणि मग तिथे गेल्यानंतर मला तिथली जमीन कशी आहे, मला किती कुठपर्यंत खोदकाम करावं लागेल, मला पाया कसा घ्यावा लागेल, त्याच्यानंतर त्याचा बेस कशाने मला ते म्हणजे तो पाया भरायचा आहे, आणि मग त्याच्यानंतर मग आपण मग एक एक गोष्ट ठरवतो, फरशा कशा, विटा कोणत्या वापरायच्या, सिमेंट कोणतं वापरायचे, पाणी मारण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या बारीक सारीक असतात, याच्यात एक जरी चूक झाली ना, एक जरी चूक, तर स्वप्नातलं घर उभं राहतं, पण कायमस्वरूपी तुमच्या मनात एक सल राहते की ही गोष्ट मिस झाली, ही गोष्ट माझ्याकडून राहून गेली, ही व्हायला हवी होती, आणि याच्यामुळे कदाचित मी उभी केलेली बिल्डिंग खरंच हिला आयुष्य आहे का नाही, याचं मनात तुम्हाला कंटिन्यू असं एक विचार येत राहील. उभी तर केली, स्वप्न माझं पूर्ण झालंय, पण ही अशीच उभी राहील का ही वास्तू? एक चूक माझी ती झाली होती, त्याच्यामुळे ही म्हणजे जमीनदोस्त म्हणतो ना आपण, तसं तर होणार नाही ना. अशा आपल्या डोक्यात हे असतात. पण मी एक सांगेल, हार्बल हेल्पचे तसंच आहे, आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे प्रेसिडेंट टीम होणं, परंतु त्याच्यासाठी आपल्याला प्रेसिडेंट टीम व्हायचंय. आणि आता या कॉलवर असलेले जवळजवळ सगळेच लोक असोसिएट आहेत, असोसिएट सगळेच आहेत ना, मला माहिती असोसिएट आणि अबाउलाच लिंक मिळालेली आहे, तुम्ही सगळेच असोसिएट आहात. कदाचित तुमच्या कोचला वाटलं असेल की मॅडमला ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती असोसिएट होण्याचं डिसिजन घेऊ शकतो, तर एखादा व्यक्ती तसाही असू शकतो, नो प्रॉब्लेम. परंतु मला माहितीये तुम्ही 99% तुम्ही असोसिएट्सच आहात, 1% मे बी असू शकतं. ओके, तर असोसिएट का झालाय त्याचं चॅट बॉक्स मध्ये मला तुम्ही एक मेसेज टाका की मॅडम आम्ही असोसिएट का झालो, हर्बल लाईफ सोबत काम करायचं डिसिजन घेतलंय, असोसिएट का झालो. पटापट काहीतरी म्हणजे असेल ना तुमचं, म्हणजे तुम्ही गेट टीम असाल, तुम्ही मिलेनियर टीम असाल, म्हणजे मिलेनियर टीम आणि प्रेसिडेंट टीम तर आहेतच आपल्या कॉलवर, पण आता तुम्ही वर्ड टीम असाल, काही असेल, पण तुम्ही आधी असोसिएट आहे, बरोबर, काहीतरी कारण असेल ना. चला मी चॅट बॉक्स बघते एकदा सगळ्यांचा. ओके, माय ड्रीम हेल्थ वेल्थ आहे म्हणून, लाईफ चेंजिंग, स्वतःची नवल ओळख, माय ड्रीम फिटनेस, चेंजिंग पीपल्स लाईफ, हेल्थ, हॅपीनेस, लोकांना मदत करणे, इतरांना आरोग्य देण्यासाठी, प्रॉडक्ट 35%. मला हे लय आवडलं, अगदी बरोबर लिहिले. म्हणजे मला काय आवडलं, कारण मी त्याच्यातूनच आले म्हणून. हा, ओके, चला, ओके, थँक्यू 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 थँक्यू. बऱ्याच जणांच्या प्रश्नांची उत्तरं काय आले की मला हेल्थ वेल्थ पाहिजे. कारण का आले माहिती की तुम्ही खूप साऱ्या ट्रेनिंग अटेंड केल्या, तो याच्या आधी पीडीए सेशन वगैरे ऐकले, तिथे तुम्ही ऐकलंय, तुमच्या मनाला आतमधून विचार, तुम्ही ते नाही, तुम्ही तो नाही विचार केला, तुम्ही इतरांचा विचार करून तुमचा बऱ्याच जणांनी मेसेज टाकलाय, इतरांनी काय टाकले मग आपण टाकू. खरोखर तुमच्या अंतरात्म्याला विचारा की मी का असोसिएट झालोय किंवा मी का असोसिएट झाले होते. कारण असू शकतं मला हे प्रॉडक्ट स्वस्तात खायला मिळाले पाहिजे. कोणाकोणाचं येस आहे, कोणाकोणाचं येस आहे, खरं सांगा बरं मनापासून. प्रोडक्ट स्वस्तात खायला मिळाले पाहिजे, हे पहिलं टार्गेट असतं आपलं. कारण का, आपल्याला हेल्थ मिळालेली आहे, आपण काही दिवस झाले, 1 महिना झालाय, 1.5 महिना झालाय, आपण सिस्टम मध्ये आलोय, आपण फॉलो करायला लागलोय, आपला थोडासा रिझल्ट आलाय, आणि आता आपला विश्वास बसलाय प्रोडक्ट्सवर, आणि आपल्याला माहिती आहे की माझे बरेचसे हेल्थ चॅलेंजेस होते, त्याच्यात मला रिलीफ मिळालाय. मला माहित नाही लोकांना मदत करणं लांब हो, आधी फक्त माझं सेल्फिश स्वतःची मी तर नेहमी म्हणते आधी स्वतःची काळजी घे. स्वतःची काळजी घेतली चांगल्या पद्धतीने, जो माणूस स्वतःची काळजी घेऊ शकतो तोच इतरांची काळजी घेतो, बरोबर, यस ऑर नो, बरोबर ना, यस. मग स्वतःची काळजी घ्यायची, आधी स्वतःमध्ये ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन करायचे, आणि मग विचार येतो इतरांचा. मग तुम्ही 35% वर जाण्यासाठी केलं असेल, तुम्हाला वाटलं असेल मला 42% ने मला प्रोडक्ट्स मिळतील, किंवा मी जर असोसिएट झालो तर मी इतरांना मदत करणार कशासाठी, की त्या व्यक्तीने जर सुरुवात केली तर माझी डिस्काउंट लेव्हल वाढणार आहे आणि एक दिवस मी 50% वर जाणार आहे. याच्यासाठी बरेच जण असोसिएट झाले, मी पण त्याच्यासाठी झाले होते, जे आहे ते रिअल सांगते. आता मी माझी स्टोरी थोडक्यात सांगणार आहे, अगदी थोडक्यात, कारण ती माझी स्टोरी जर ऐकायची असेल तर तुम्ही मोठ्या इव्हेंटमध्ये येऊ शकता, पण आता तुम्हाला काही लोक जे मला ओळखत नाही त्यांच्यासाठी माझी बेसिक ओळख करून देते. मी जया खेडकर, मिलेनियर टीम या पिनला मी रिप्रेझेंट करते. माझे मिस्टर आदरणीय संदीप खेडकर सर, आम्ही दोघंही
जोडीने आणि गोडीने काम करतो आणि दोघही मिलेनियर टीम या पिनला रिप्रेझेंट करतो. मला ही गोष्ट जास्त आवडते की आम्ही दोघही एकाच लेवलला आहोत. कुणी पण असं नाही अजिबात नाही, समान. बरोबर ना? आपण म्हणतो की महिलांना समान संधी मिळाली, समान अधिकार आहेत, 50% सगळीकडे म्हणजे त्यांना अधिकार असतो, ह्या सगळ्या गोष्टी. पण ह्याच ना सगळं रेकॉर्ड लिहो, ओरिजिनल काहीच नाही. खरं सांगते तुम्हाला, जे आहे ते नॅचरल. बरोबर ना? खरं मनाला विचारा. मान्य करता तुम्ही, पण आता काही जेंट्स असतील ते अशी उलटी मानणं, नाही हो मॅडम खोटं बोलताय तुम्ही, हे असंच आहे. पण हर्बल लाईफ मध्ये मात्र असं आहे ना की तुम्ही खरोखर समान भागीदार असतात तुमच्या मिस्टरांसोबत, अगदी खांद्याला खांदा लावून. मला ही गोष्ट जास्त आवडते. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही दोघेही बाय बॅकग्राऊंड प्रायमरी टीचर आहोत. नंदुरबार महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे नंदुरबार या ठिकाणी कार्यरत आहोत. आणि त्या ठिकाणी मी प्रायमरी टीचर म्हणून काम करत आहे. आदर्श शिक्षिका म्हणून मला बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. वेगवेगळ्या ट्रेनिंग्स मध्ये म्हणजे शिक्षकांची ट्रेनिंग्स वगैरे, त्याच्यामध्ये आरपी म्हणून पण मी रिसोर्स पर्सन म्हणून पण काम करत असते. आणि माझे मिस्टर ते पण प्रायमरी टीचर आहेत. आम्ही दोघंही नंदुरबार या ठिकाणी कार्यरत आहोत. ओके. आणि आम्ही ऍक्च्युली म्हणजे मूळ रहिवासी आहोत. माझं माहेर जे आहे ते माझं माहेर बीडचं आहे. माझं सासर नगरमध्ये पाथर्डी आहे, ते माझं सासर आहे. ओके. तिथून आम्ही इथे एवढ्या 450 किलोमीटर अंतरावर आम्ही नोकरी करतोय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला इथे आणण्याचं आणि मला हा मार्ग दाखवण्याचं, आमच्या दोघांनाही मार्ग दाखवण्याचं काम केलं ते माझे आदरणीय ग्रेट कोच डॉक्टर सुभाष सानप सर आणि ज्योती मॅडम. तुम्ही सगळे त्यांना ओळखतात. मिलेनियर टीम या पिनला ते रिप्रेझेंट करतात. ओके. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी इथे येऊन स्वतःमध्ये आधी ट्रान्सफॉर्मेशन केलं. मी म्हणलं ना आधी स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःची काळजी जर घेत असाल ना तर तुम्ही इतरांची काळजी चांगली घेऊ शकता. मग तो कॉन्फिडन्स येतो की हे केलं म्हणजे मग चांगला रिझल्ट येतो, ते केलं म्हणजे ह्या गोष्टींचा मला असा रिझल्ट येईल. म्हणून आपण आधी स्वतःच बघतो. बरोबर ना? म्हणून आम्ही दोघांनी स्वतःवर ट्राय केला, स्वतःमध्ये बदल घडवला. मी स्वतः 10.5 kgचं वेट गेन केलेलं आहे, मसल्स युक्त वेट गेन. आणि माझ्या मिस्टरांनी 12.5 kgचा वेट लॉस केलेला आहे, नॉट अ फॅट लॉस, वेट लॉस केलेला आहे. ओके. अशा पद्धतीने आम्ही दोघांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं. आणि त्यानंतर आता इतरांच्या आरोग्यात गेल्या 4 वर्षापासून आम्ही ह्या सिस्टम सोबत जोडलेलो आहोत. आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही हे पार्ट टाइम मध्ये करत आहोत. अजूनही मी पार्ट टाइम मध्ये करत आहे. सरांनी शाळेवर जायचं बंद केले. गेल्या 14 महिन्यापासून सर शाळेवर जात नाहीत. त्यांनी फक्त विचार केलाय की मला आता इतरांच्या आरोग्यात बदल करायचा आहे. ज्यांना मी स्वप्न दाखवली, त्या स्वप्न ज्यांना दाखवली त्यांच्या स्वप्नांसोबत स्वतःची पण स्वप्न पूर्ण करायची आणि त्याच्यासाठी मला त्यांना वेळ द्यायचा आहे. म्हणून आता सर शाळेवर न जाता आम्ही सरकारी पगार 1ही रुपया म्हणजे सरांचा न घेता ते पूर्ण वेळ हर्बल लाईफ मध्ये काम करत आहे. आणि मी मात्र पार्ट टाइम मध्ये सगळ्या गोष्टी हँडल करत आहे. ओके. येस, ही माझी झाली बेसिक ओळख. आलं लक्षात सगळ्यांच्या कोण आहे मी? आता कोणी म्हणणार नाही मॅडमला मी ओळखत नाही, आता सगळे ओळखतात मला. बरोबर ना? तर चला, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला हर्बल लाईफ मध्ये काम करायचे. येस, हर्बल लाईफ मध्ये आपल्याला काम करायचंय. आणि मग आपल्याला सगळे सांगतात की तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटीज करा, त्या ऍक्टिव्हिटीज करा, हे टूल्स यूज केले तर तुम्ही छान पद्धतीने ग्रोथ करू शकता. सगळं मान्य आहे. परंतु आपल्याला ह्या कामात विशेषतः महिलांसाठी मी सांगेल, आता पुरुष असतील तर म्हणतील हे काय आपल्यासाठी सेशन नाही, मग लिव्ह पण करू शकतात तुम्ही. बरोबर ना? पण तसं करू नका. तुम्ही आज एक पुरुष म्हणून जरी कार्य करत असाल ना तरी उद्या तुमची खूप मोठी ऑर्गनायझेशन होणार आहे. तो तितका कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्यावर असला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःवर विश्वास, आत्मविश्वास असला पाहिजे. तो जर असेल तर मग तुम्ही इतरांना विश्वास देऊ शकता. बरोबर ना? स्वतःला आत्मविश्वास असेल तर तुम्ही इतरांना विश्वास देऊ शकता. आणि तो असेल तर तुमच्या टीम मध्ये अनेक महिला काम करणार आहेत. आणि एक मला गुड न्यूज सांगायची, अभिमानाची गोष्ट सांगायची की बाकीच्या बिझनेस मध्ये महिला किती कार्यरत आहेत मला माहित नाही, कारण मी याच्या आधी दुसरा कुठला बिझनेस केलेला नाही. परंतु आपल्या हर्बल लाईफ मध्ये 56% महिला ऍक्टिव्ह आहेत हर्बल लाईफ मध्ये. त्याच्यामुळे महिलांसाठी क्लॅपिंग करूया जोरदार. येस. तर त्याच्यासाठी मी विशेषतः मी महिला असल्या कारणाने मी ह्या सगळ्या गोष्टींना फेस करते. आणि मी काम कसं करते, मी इथपर्यंत कशी पोहोचले, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर. मला तेच सांगण्याचा अधिकार आहे जे मी स्वतः करते. मी जे करतच नाही ते मी इतरांना सांगू पण शकत नाही आणि मी ते सांगायला पण नको, मला तो राईट नाहीये. म्हणून मी जे करते ते तुम्हाला सांगेल.
म्हणजे पार्ट टाइम मध्ये मी माझी नोकरी सांभाळून, मुलं बाळ सांभाळून, घरदार सांभाळून मी हर्बल लाईफ मध्ये पण चांगल्या पद्धतीने मी माझं काम करत आहे. तर त्या बेसिक गोष्टी तुम्हाला सांगेल. तुम्हाला ऐकायला आवडतील सगळ्यांना? यस नो काहीतरी? ओके, तुम्ही माना हलवत राहा बरं का, म्हणजे तुम्ही जागे येत असं मला लक्षात येईल. नाही तर मला असं वाटेल म्हणजे बसले स्क्रीन समोर पण आता कदाचित डोळे उघडे असताना तुम्हाला डुलकी लागली काय, असं पण होऊ शकतं ना. होतं काहींचं असतं असं पण बरं का, बसल्या बसल्या डुलकी घेतात, डोळे उघडे असतात पण बोललेलं कळत नाही. तर तसं असेल ना, मध्ये मध्ये एनर्जी घेत चला, म्हणजे काय होईल, असं जिभेला चटका बसला की जागे होणार तुम्ही. थंड होईल म्हणून त्याच्यावर प्लेट ठेवा, नाही तर तुम्ही म्हणा मॅडम थंड होते, प्लेट ठेवा त्याच्यावर. ओके. सगळ्यात महत्वाचं, आपण कुठलंही काम सुरू करत असताना आपण इतरांकडून अपेक्षा करायला सुरुवात करतो. कोणतंही काम असू द्या, घरातलं जरी एखादं काम करायचं असेल ना, तर आपण बघतो आपल्या सोबत कुणी काम करतंय का, आपल्या घरात दुसरं कुणी आहे का, त्याचा आधार शोधतो. आपण म्हणतो की घरात आम्ही दोघी जणी आहोत ना, जावा जावा, मग एवढं एवढं काम आहे ना, दोघी आम्ही अर्ध अर्ध वाटून घेऊ. तिने ह्या कामात मदत केली पाहिजे, मला त्या कामात तिने मदत केली पाहिजे. आपण काय करतो, इतरांकडून अपेक्षा करायला लागतो. पण हर्बल लाईफ मध्ये काम करायचं असेल किंवा कुठलेही तुम्ही तुमच्या रेग्युलर जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जर काम करायचे, तर सगळ्यात पहिली सुरुवात तुमच्यापासून करा, स्वतःपासून करा. बरोबर? आता महिलांचं काम करत असताना काय काय अडचणी येत आहेत ना, मी ते थोडक्यात सांगेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते बरं, मी सांगण्यापेक्षा मला चॅट बॉक्स मध्ये सांगता का? तुम्ही जर सांगितलं ना, मला ते जास्त सोपं जाईल की तुम्ही काम करताय आणि नेमकं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमुळे अडचण येते, म्हणजे काय तुम्हाला बॅरिगेड्स येत आहेत काम करताना, ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकले तरी पण मला ते योग्य राहील, काही प्रॉब्लेम नाही. मी पण सांगेल तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की मॅडम काम करायचे पण लोक ऐकत नाहीत. बरोबर ना? बरोबर, लोक ऐकत नाही. लोकांनी घेतलंय ऑलरेडी, लोकांनी घेतलंय, परंतु त्यांचं पुन्हा वजन वाढले. मॅडम प्रोडक्ट्स खूप महाग आहे. ह्या गोष्टीवर तुम्हाला, यापेक्षा मोठ्या गोष्टीवर तुम्हाला तुमच्या मेंटॉरने, कोचने खूपदा गायडन्स केले, खूपदा. त्याच्यावर ते पण मी सांगणार नाही तुम्हाला, त्यांनी खूपदा सांगितले. तेच उत्तर माझं पण आहे, युनिव्हर्सल उत्तर तेच आहे. तुम्हाला जे युनिव्हर्सल प्रश्न येतात ना, त्याचे युनिव्हर्सल उत्तरही तेच असतात आणि त्याला त्याच पद्धतीने फेस पण करायचं असतं. त्याच्यामुळे ते पण नाही मी सांगणार. ओके. आता महत्वाचं, महिला ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतात किंवा एखादं कामाचं डिसिजन घेतात, त्यावेळेस त्यांच्या समोर भली मोठी कामाची यादी येते. येते ना? आधी आधी घर दिसतं, आधी घरातले दिसतात, आपल्या जबाबदाऱ्या दिसतात आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला हर्बल लाईफ दिसतं. बरोबर? असंच, आणि दिसायलाच पाहिजे. कारण आपली फॅमिली सगळ्यात फर्स्ट रेफरन्स आपण आपल्या फॅमिलीला दिल्याच पाहिजे. कारण आपण जे पण काम करतो ना, कुठलंही काम, तर ते प्रत्येक काम करत असताना आपण काय करतो, आपल्या फॅमिलीला प्रथम प्राधान्य देतो. त्या फॅमिलीसाठीच करत असतो. मला माझ्या मुलांसाठी हे करायचंय, माझ्या आई वडिलांसाठी ते करायचंय, माझ्या पत्नीसाठी, माझ्या मिसेस म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी, ह्या सगळ्या माझ्या स्वप्नांसाठी मला हे करायचे. परंतु आपली फॅमिली, त्यांच्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या आपल्याला पार करायच्या आहेत आणि त्याला वगळून आपण काम करू शकत नाही. ते जर वगळून काम करण्याचा प्रयत्न केला, तर मग मात्र तुम्ही पुन्हा 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 रिवर्स येत राहता. मग तुम्ही म्हणणार मॅडम मग हे सगळं करायचं म्हणल्यावर मग कसं काय करायचं? तर मी एक सांगेल की सगळ्यात महत्वाची हर्बल लाईफ मध्ये खासियत आहे आणि आपल्याला सगळ्या सांगितलेलं आहे की इथे स्वतःचा रिझल्ट आधी घ्या, स्वतःवर काम करा, वर्क ऑन युअर सेल्फ फर्स्ट. मग काय करायचं, आधी तुम्ही बघा, लोकांनी तुमचं ऐकावं असं वाटते, म्हणजे तुम्ही घरातल्यांचाच विचार करत असाल कदाचित, घरातले माझे ऐकत नाहीत, माझ्या बाहेरचे ऐकत नाहीत. मला एक सांगा, खरंच आरशासमोर स्वतःला बघा, स्वतःला उभं करा आणि बघा, खरंच तुम्ही हर्बल लाईफचे, आपण हर्बल लाईफ म्हणजे वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन ब्रँड आहे, तो ब्रँड. बरोबर? ब्रँड जर आहे तर त्याचे अँबॅसिडर आपण आहोत. बरोबर ना? त्याचा डिस्प्ले म्हणजे आपण आहोत. प्रत्येक प्रोडक्टला, प्रत्येक कंपनीचा डिस्प्ले असतो ना, असतो की नाही? मग त्याचा डिस्प्ले कोण आहे? तुम्ही स्वतः. मग आरशासमोर उभे राहा आणि प्रश्न विचारा स्वतःला, खरंच मी हर्बल लाईफचा असोसिएट, मी हर्बल लाईफचा ब्रँड अँबॅसिडर आणि मी ब्रँड दिसतो का, मी दिसते का? जर तुम्हाला यस उत्तर आलं ना, तुम्हाला खरोखर यस उत्तर आलेलं असेल, तर आतापर्यंत तुमच्यापर्यंत खूप लोक पोहोचलेली आहेत. मला आत्ता वाटते की मी आता हर्बल लाईफची ब्रँड दिसते मिलेनियर टीम झाल्यानंतर. आलं लक्षात? मग अजून तुम्हाला जर वाटत नसेल की मी ब्रँड अँबॅसिडर नाही दिसत आहे हर्बल लाईफचा, तर स्वतःवर काम करा. तुम्ही म्हणणार मॅडम मला वेट लॉस करायचा आहे, तिथपर्यंत ठीक आहे, झाला तो वेट लॉस पण झाला. मला वेट गेन करायचे, ते टार्गेट कम्प्लीट झाले. बरोबर?
ठीक आहे, आता कुठेतरी कामाला सुरुवात झाली असेल, लोक निरीक्षण करत असतील, थोडंफार विचारायला लागले असतील, त्याच्यावर कसं उत्तर द्यायचं कोच सांगतात तुम्हाला. बरोबर, तुमचे कोच, तुमचे मेंटॉर ते तुम्हाला पूर्णतः जाणून आहेत आणि तुम्ही ज्यांना इन्व्हाइट करतात त्यांची पण पूर्ण हिस्ट्री समजून घेतात आणि त्यांनाही त्या पद्धतीने ते गाईड करतात. अचानक कुठलाही मी सांगितलं म्हणून कुठला बदल करू नका. बेसिक गोष्टी ज्या सांगणार आहेत त्या पहिले स्वतःत बदल करा, मग बाकीच्या गोष्टी. मग आपल्याला स्वतःला तो प्रश्न विचारायचा आहे, जर ब्रँड अँबॅसेडर दिसत नाहीत तर मग आपल्या स्किनचा अजून ग्लो आलेला नाही, स्किन मध्ये पाहिजे तो रिझल्ट आलेला नाहीये. माझं फॅट लॉस पाहिजे ते झालंय नुसतं म्हणायला, आयडियल वेट आलंय, परंतु आयडियल पॅरामीटर्स अजून माझे आलेले नाहीत. खरंच आलीत का आयडियल पॅरामीटर? चेक करा, लगेच म्हणजे केलं तरी चालेल. आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे बॉडी पॅरामीटर, हे आपलं बॉडी अनालिसिस मशीन आहे सगळ्यांकडे? नसेल तर घ्या, नाही तर अजून एक कोचला फोन करत असाल नाही का, सर ते असं असं चेकअप आहे, तेवढं मशीन घेऊन येता का? अहो सगळ्यात महत्वाचं, लढाईला निघालोय आपण, स्वप्न खूप मोठी पाहिली आणि त्या स्वप्नांच्या दिशेने जाणारा रस्ता पण माहितीये, पण ते जायचंय त्याच्यासाठी साधन काय लागतंय आपल्याला, ते साधन आपल्याकडे नसेल तर तुम्ही डिसिजन घेतलंच काय? बरोबर ना? ते तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. पहिले स्वतःला विचारा, मी आयडियल पॅरामीटर मध्ये मी आहे नाही ना? मान्य करा, मान्य करा, अगदी प्रामाणिकपणे मान्य करा. तुम्ही जरी मान्य केलं नाही ना, जग तुम्हाला बघतं. जग नाही ऍक्सेप्ट करत, अजिबात ऍक्सेप्ट करत नाही. तुम्ही बरेच जण म्हणते मॅडम तसं काही प्रश्न येत नाही, नाही वजन कमी झालं तरी आमचं काम होतंय. आतून फील येतंय का त्या कामाचं? स्वतःला विचारा. लोकांना जर तुम्ही ज्यावेळेस मोटिवेशन द्यायला जातात त्यावेळेस ते आतून येतंय का? जीभ चाचरते का? मन आतून कुरतडतंय का तुम्हाला? ते बघा. नॉलेज असेल तुमच्याकडे, पण आधी तुम्ही आरसा आहात आपल्या हर्बल लाईफ कंपनीचा, ते करा. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणतात मॅडम करायचे हो पण ते परवडत नाही. परवडत नाही ना, म्हणजे जो डाएट दिलाय तो प्रॉपर फॉलो करा, जे तुम्हाला दिले आता जे काही करताय ते, आणि मग इतरांना मदत करायची आपल्याला. परंतु तुमच्यात झालेला बदलच त्यांना आकर्षित करणार आहे. तुम्ही कितीही सांगायला गेलात आणि काही करायला गेलात तर नाही येणार लोक. तुम्ही स्वतःवर काम करा. येस. त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी असते, काम करायचंय तुम्ही म्हणणार मॅडम स्वतःचा रिझल्ट पण आलाय, परंतु मग ती घरातली कामं असतात. आणि मी सगळ्या ट्रेनिंग अटेंड करतो हा मॅडम, मी सगळ्या ट्रेनिंगला असते, मी सगळीकडे बसलेली असते. खरंच स्वतःला प्रश्न विचारा, मी ऍक्टिंग करते हर्बल लाईफ करण्याची का मी ऍक्शन घेते? तुम्ही म्हणणार हे असं कसं काय मॅडम? ऍक्टिंग आणि ऍक्शन याच्यात खूप फरक आहे, बरोबर ना? माहिती आहे सगळ्यांना, लक्षात येते का? ऍक्टिंग करणं म्हणजे वरवरचं असतं, दाखवणं, फक्त दाखवायचं असतं लोकांना, मी करते, मी का नाही हर्बल लाईफ करते, मी करतो, मी खूप बिझी असतो, मी बिझी असते. ऍक्च्युअली ऍक्शन काहीच नाही. म्हणजे काय? घरातल्यांना सांगायचं माझी का नाही मीटिंग असते, माझ्या मीटिंगला मला बसायचं असतं, मीटिंगला बसल्यावर हातात मोबाईल, रील्सचे व्हिडिओ, कोणाला तरी चॅटिंग, काहीतरी चाललेलं आहे, मध्येच फोन, आई मग ते काय भाजी केली का, मग वहिनी कुठं गेली, वहिनीने काही करते का, तुलाच करायला लावते का, तूच करते, नको करत जा एवढी सगळी कामं, तिला पण थोडंफार करू देत जा, आणि इकडे मीटिंग सुरू. बरोबर ना? म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करताय, ऍक्शन नाही. मग म्हणायचं सगळं नॉलेज देऊन झालंय तुम्हाला आजपर्यंत, झालं नाही असा विषयच नाहीये. मला माहितीये ज्या सिस्टम मधून आम्ही मोठे झालो, जिथून शिकलोय, तिथे बारीक सारीक प्रत्येक गोष्टीचं नॉलेज दिलं जातं. तेच शिकून आम्ही मोठे झालो, इथपर्यंत आलो. खूप मोठे नाही झालो पण इथपर्यंत आलो. बरोबर? मला माहितीये ते नॉलेज तुम्हालाही दिलं जातं, परंतु तुम्ही काय करता, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता, सर्रास दुर्लक्ष. रोजचाच पिढी आहे, रोज असते ते. हॅपी टू हेल्प, अरे बापरे, आतापर्यंत 50 वेळेस ऐकलाय मॅडम, 100 वेळेस ऐकलाय. घ्यायला सांगितलं नाही, मला नीट बघावं लागेल. मग आतापर्यंत काय ऍक्टिंग चालू होती? तेच माहित नाही आपल्याला हॅपी टू हेल्प कशाबरोबर खातात. आणि तुम्हाला हर्बल लाईफ मध्ये काम करायचं, आपल्याला हर्बल लाईफच्या प्रोडक्ट्स विषयी इन्फॉर्मेशन असली पाहिजे, आपल्याला हॅपी टू हेल्प प्रेझेंट करता आला पाहिजे, आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपला रिझल्ट शेअर करता आला पाहिजे. तुम्ही म्हणतात नाही मॅडम ते ना मला जमतच नाही, मला ना बोलताच येत नाही, आणि अशी टमाटमा बोलता, बरोबर ना? पण मला माझा अनुभव शेअर करता येत नाही, मला काही सांगताच येत नाही. कसं सांगता येत नाही तुम्हाला? खोटं बोलायला सांगितलंय तुम्हाला? कोचने सांगितलं, एखाद्या तरी कोचने तुम्हाला सांगितलंय का मॅडम तुमचं वजन जरी 5 किलो कमी झालं असेल 10 किलो सांगा? सांगितलंय असं कधी? सांगितलंय का? नाही सांगितलं. जे आहे ते सांगा, रियालिटी सांगा,
जे अनुभवले ते सांगा. कारण मला माहितीये तुम्ही प्रॉपर पद्धतीने न्यूट्रिशन घेत असाल, प्रत्येक गोष्ट फॉलो करत असाल, तर 101% तुम्हाला रिझल्ट येतोच. खूप सारा फॅट लॉस झाला नाही, मान्य आहे मला, तुम्हाला तुमचं अपेक्षित ध्येय की मला फॅट लॉस करायचे, आयडियल वेटवर यायचे, पण बेसिक गोष्टी तर झाल्यात. एनर्जी लेव्हल वाढलीये पहिल्यापेक्षा, तुम्ही म्हणजे तुमच्या ऍक्शन, फिजिकल ऍक्टिव्हिटीज वाढल्या आहेत, काहीतरी एखादा इश्यू होता त्याच्यात तुम्हाला थोडासा रिलीफ मिळतोय, नाहीच काहीतरी जीवनाला एक म्हणजे काय म्हणतात ना त्याला, वळण लागले, लवकर उठण्याचं असेल किंवा काही जे आपल्या स्वतःची काळजी, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टींची सवय लागली ना, हे सांगा. रेज हँड करा. आपले लीडर्स ज्यावेळेस एमसी पाठ करतात आणि ते विचारतात कोण कोण एक्सपिरियन्स शेअर करणार, आपण उठून जातो, आपला मोबाईलचा व्हिडिओ बंद असतो. का? मला जर बघितलं मला विचारलं मग हर्बल लाईफ करूच नका. कशाला करायचे? तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करता येत नाही तर तुम्ही हर्बल लाईफ कशासाठी करणार आहेत मला कळत नाही. आपला हर्बल लाईफ बिझनेस स्टोरी टेलिंग बिझनेस आहे. ऐकलंय खूपदा? ऐकलंय मॅडम, पाठ आहे सगळं आमचं, आम्हाला सगळं तुम्ही विचारा, सगळे टूल्स विचारा, सगळे पाठ आहेत. ऍक्टिंग, ऍक्शन काय? ते ऍक्शन पाहिजे. तुमचा अनुभव तुम्ही कमीत कमी तुम्ही असोसिएट आहात, नवीन सुरुवात केली, कमीत कमी आठवड्यातून एकदा अनुभव शेअर झाला पाहिजे. तुम्ही 4 महिने झालं कॉलवर येत आहे, अजून तुमच्या तोंडातून शब्दच निघत नाही, तुम्ही अजून रेज हँड कसा करायचा माहितीच नाही असं सांगतात. येतं ऍक्च्युली तुम्हाला, पण तुम्ही म्हणतात मॅडम सर ते रेज हँड येत नाही. ही बेसिक गोष्ट आहे, शिकला का नाहीत मग? ही तुम्हाला अडचण यायला तुमच्या मनातून जर असेल ना की मला माझा अनुभव शेअर करायचा आहे, तर मला रेज हँड करता येत नाही, हे मग त्याच्यावर सोल्युशन काढणार आपण. कोचला विचारणार, सर मला ना अनुभव शेअर करायचा आहे, मॅडम मला अनुभव शेअर करायचा, पण रेज हँडच करता येत नाही. सांगतील ते तुम्हाला का नाही सांगत? असं नाही होणार, सांगतात नाही का? तर ती गोष्ट. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, तुमचं ठरलंय. आता मला माहितीये आज बऱ्याच लोकांचं ठरलंय मला उद्या अनुभव शेअर करायचा, काही असो मॅडम म्हणल्यात ना मला करायचंय, लगेच उठलं की काही पण बरळत नका सुटू. कारण तुम्ही जर इथे काही लोकांना आणले, तुम्ही असोसिएट आहात, तर त्या लोकांसाठी तुम्ही भले तुमच्यासाठी आयडियल पर्सनॅलिटी नाहीयेत, बरोबर? तुम्ही तुम्ही ब्रँड अँबॅसिडर नाही झालेले हर्बल लाईफचे, ती हवाच डोक्यात जाऊ देऊ नका. परंतु ज्या व्यक्तीला तुम्ही आणलंय ना, त्या व्यक्तीसाठी तुम्ही ब्रँड अँबॅसिडर आहात, त्या व्यक्तीसाठी तुम्ही आयडियल पर्सनॅलिटी आहात. आणि तुम्ही जर बोलायला गेले, रेज हँड केला, काही पण बोलले पचका, ते म्हणे हे कोणाच्या नादी लागलोय मी, याला अजून याचा अनुभव शेअर करता येणार काही नीट सांगता येणार, याच्या काय नादी लागलोय. त्यापेक्षा मग माझ्या मेंटॉरला विचारतो, नाही तर पॅरलल लाईन मध्ये आहेत त्या एक सर, सानप सर आहेत, त्यांना विचारतो. मग ते तिकडे बघतात तुम्हाला, मग ते निग्लेक्ट करतात, बरोबर? आपल्याला अनुभव शेअर करायचा आहे, आपला अनुभव रेकॉर्ड करा, व्हिडिओ समोर बसा, व्हिडिओ रेकॉर्डिंग येते ना, व्हिडिओ ऑन करून असे तर भलती फोटो काढता, सेल्फी बिल्फी सगळं चालू असतं नाही का? मग आपला एक व्हिडिओ बनवा, स्क्रीन समोर बसा, तो व्हिडिओ तयार झाला की तो व्हिडिओ आपल्या कोचला पाठवा, सर उद्या मी असा अनुभव शेअर करणार आहे. मग त्याच्यासाठी बेसिक काय तयारी असते? आधी वही डायरी पेन घ्या, आपला अनुभव लिहा. डायरेक्ट बोलता येत नाही, सुरुवातीला नाही बोलता येत. आठवतं तुम्हाला कधी असं तुम्ही स्टेजवर गेलं तर डायरेक्ट भाषण केले? काहीतरी बसल्या बसल्या 2-4 मुद्दे तरी हातावर काढून ठेवलेले असतात ना, नाही हे जरा बोलायचं, याचं नाव लक्षात नाही राहायचं, त्याचं नाव लक्षात नाही राहायचं, मला जरा थोडं लिहून घेतो, हातावर लिहितात नाही का? नाही तर परत परत मनात म्हणत राहतात आणि जातात त्या स्टेजवर. मग आपल्याला जर अनुभव शेअर करायचा आहे, नेमकं मी काय बोललं पाहिजे सर, काय बोलले पाहिजे मॅडम, मला थोडं गायडन्स करा. बरं ठीक आहे, मी माझा अनुभव काय करतो, व्हिडिओ बनवतो, मी तुम्हाला पाठवतो, तर तुम्ही ऐका आणि ऐकल्यावर मला सांगा की हे बरोबर आहे, मग मी माझा उद्या एक्सपिरियन्स शेअर करते आणि मग तो तुमचा अनुभव शेअर करा. ही बेसिक गोष्ट आहे, केली का? नाहीच केली. आता जे सुपरवायझर वगैरे ते म्हणतात मॅडम हे आमच्यासाठी ना लय किरकोळ गोष्टी आहेत, बरोबर? पण मला एक सांगायचंय, जर तुम्ही सुपरवायझर असाल, वर टीम असाल, ऍक्टिव्ह वर टीम असाल, मुद्दे लिहून घ्या. एक दिवस तुम्ही इथे असणार आहेत गेस्ट स्पीकर, त्यावेळेस तुमच्याकडे मुद्दे नको का लोकांना ट्रेनिंग द्यायला, बरोबर ना? असायला पाहिजेत ना? मग त्यासाठी तुम्ही मुद्दे लिहून घ्या वाटल्यास. आणि जे असोसिएट्स आहेत ना, यांनी इम्प्लिमेंट करा उद्यापासून ह्या सगळ्या गोष्टींवर, स्वतःचा रिझल्ट शेअर करायचा आहे मला. ओके, त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की आपण सेशन मध्ये येतो आणि आपण काय करतो, आपल्या कोचने सांगितलेलं असतं फोन करून, आपण अजून सिरियस नाही झालेलो एवढे पाहिजे तसे, आपल्याला कट वाटते, किटकिट आली का, लिंक आली आहे का, आज बी आहे त्यांचं खरे, रात्री 10 वाजविते तर 11 वाजविते, कवर चालते ते, त्यांना काय दुसरं काय धंदा आहे का? त्यांना उठसूट तेच करते, त्यांना काही धंदाच नाही. अहो त्यांनी सगळे धंदे सोडले का? हर्बल लाईफ मध्ये त्यांना फ्युचर दिसायला लागले म्हणून.
मग तुम्ही बघितलंच नाही हार्बल लाईफ कडे फ्युचर म्हणून. त्यांनी आधी ते सगळं हँडल करून, आधीची सगळी कामं हँडल करून इथे फ्युचर पाहिलं, ट्रेनिंग मीटिंग अटेंड केल्या, आणि म्हणून त्यांच्यात तो कॉन्फिडन्स निर्माण झालाय ना. आता ते इतरांना नॉलेज देतात, बरोबर, भरभरून देतात, म्हणून वेळ होतो त्यांना. त्यांना काही बाकीच्या घरात लेकरं रडत असतात माहितीये का, बाजूला पोरग म्हणत असतं भूक लागली मम्मी मला काहीतरी खायला दे, आणि दुर्लक्ष करतात. का दुर्लक्ष नाही, काहीतरी तजवीज केलेली असते, पण बाजूला लेकरू रडत असतं, पण तरी म्हणतात नाही थांब जरा, हे बाकीच्यांना ज्यांना स्वप्न दाखवलीत ना त्यांना मला थोडं समजून सांगू दे. तुमच्यासाठी जागतात ते, तुम्हाला तिथपर्यंत तुम्हाला हात दिलेला असतो, कंटिन्यू हात देतात तुम्हाला, आणि तुम्ही आहे ना अशी टाळी मारतात परत मागे घेतात, टाळी मारतात माघारी घेतात. मग कसं काय काम होईल? अहो तो असं पक्का धरा, कोचचा हात पक्का धरा. तुम्हाला कोचचा हात एक असतो, बरोबर ना. एक कोचचा हात तुमच्यासाठी एकटा हात आहे. काय तुम्हाला प्रत्येकाला 4-4, 5-5 कोच आहे का कोणाला? कोणी असलं तर सांगा बरं का तसं, की मॅडम हे पण कोच आहे माझा, तो पण कोच आहे, जया मॅडम पण कोच आहेत माझ्या, आणि तिकडे कविता नरोडे मॅडम पण आहेत, आणि आमच्या सुवर्णा मॅडम पण कोच आहेत. असं नाही ना, सगळ्यांना एकच कोच आहे. प्रत्येकाला एक कोच असतो, पण कोचला तुमच्यासारखे अनेक असतात. कदाचित असं होऊ शकतं की एखादं लेकरू आहे ते लहान आहे, आणि त्या लेकराचा हात पकडता पकडता तुमचा निसटू शकतो त्यांच्याकडून. होतं ना असं? होऊ शकतं. लगेच तुम्ही म्हणा माझा हात सोडला बरं का यांनी. अहो त्यांनी सोडलाय तर तुम्ही त्यांच्या मनगटाला धरा ना. धरा ना मनगटाला, गरज तुमची आहे का नाही? मग मनगटाला धरा. समजून घ्या की त्याला बाकीचे पण लेकर आहेत त्याच्यासोबत, त्याच्याकडे लक्ष द्यायचे. ही गोष्ट, ह्या गोष्टी समजून घ्या. नाहीतर आपली अपेक्षा काय, त्याने मला ना असं असंच केलं आणि त्याने मला तसंच केलं, हे जर निगेटिव्हिटी घेऊन चाललात तर पुढे जाऊ शकत नाही तुम्ही. ओके, येतात व्हिडिओ ऑन करून बसायला सांगितलेलं असतं, त्यांनी फोन केलेले असतात 17, तरी पण आता आहेत ना आपले. आता बघा तुम्ही आहेत असे काही ठीक आहे कामं असतील, काही प्रवासात असतील, ड्रायव्हिंग करत असतील, काही त्यांच्या घरामध्ये थोडेसे वेगळे प्रॉब्लेम असतात, असू शकतं. पण प्रत्येकच वेळेस असू शकतो का? कधीतरी असू शकतो ना घरात प्रॉब्लेम, का प्रत्येक वेळेस असतो प्रॉब्लेम? मग इतक्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही असाल, प्रत्येक वेळेस व्हिडिओ ऑन करू शकतच नसाल तुम्ही, तर तुम्ही हर्बल लाईफ करूच नका. प्रॉब्लेम मधून बाहेर पडल्यावर या. कारण कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर एका गोष्टीवर फोकस केला तर तीच प्रॉपर अचीव्ह होते, नाहीतर नाही होत. मग एका गोष्टीवर फोकस करा. आलाय व्हिडिओ ऑन करून बसा. काही हुशार त्यांना आता बॅकग्राऊंड लावायला शिकलेत ते काय करतात माहिती का? त्यांना वाटतं जे वरचे लीडर आहेत ना त्यांना काय कळतंय, म्हणजे यांना कळायला लागलं सगळं, आणि त्यांच्या अपलाईन लीडरला काहीच कळत नाही अजून, की बॅकग्राऊंड लावलेलं असतं, असा स्वतःचा फोटो काढून असा लावून देता येतो, आपण कुठे निघून गेलो तरी आपण तिथे दिसतो. हे अजून तुमच्या मेंटॉरला त्यांना माहितीच नाही. हुशार तुम्ही, बरोबर ना. ऍक्टिंग मध्ये माहीर, ऍक्शन मध्ये शून्य, आणि मग आपण ते करत नाही. आपण तिथे आलो पाहिजे, समोर दिसलो पाहिजे. तुम्ही काम करताय किचन मध्ये तरी पण नो प्रॉब्लेम, तरी पण तुम्ही तिथे राहा. ओके, त्याच्या समोर राहा, तितकं सिरियसनेस. तुम्ही म्हणा मॅडम ते घरातले लोक मला हसतात, अरे वा व्हेरी गुड. हसत असतील तर तुम्ही म्हणजे तितके वेडे झालायत हर्बल लाईफ बाबतीत. अजून तुम्हाला घरातली लोक हसत जर नसतील, तुम्हाला नाव ठेवत नसतील, शिव्या देत नसतील अजूनही, तर तुम्ही हर्बल लाईफला सुरुवातच केलेली नाही, असं माझं ठाम मत आहे. बरोबर, यस नो टाकत चला. मी बरोबर बोलते चुकीचं बोलते, मी अनुभवले ते तुम्हाला सांगते. कदाचित तुमचा अनुभव वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा रिझल्ट वेगवेगळा असतो, व्यक्ती परत्वे नाही का. इट्स माय पर्सनल रिझल्ट, इट्स माय पर्सनल एक्सपिरियन्स. तुमचा वेगळा असू शकतो मे बी. तर सगळ्यात महत्वाचं, मग अजून तुम्हाला ते म्हणतायत का कामधंदे सोडून तुला तेवढंच असतं का उठसूट, तिथंच बसायचंय का तुला? म्हणू द्या, त्यांना उत्तर देऊ नका. तुम्ही त्यांना उत्तर जर दिली ना तर ती लोक चिडतात तुमच्यावर, तुमची मेंटॅलिटी खराब होते, आणि मग हळूहळू तुम्ही मग त्या गोष्टी जास्त डोक्यात घ्यायला लागता. एक दिवस म्हणतात नकोच ते, मला करायचंच नाही. शांत डोकं ठेवा, अगदी रिलॅक्स. नाही जमलं तर हेडफोन घाला कानात, ऐकायलाच येणार नाही. काय म्हणताय तिकडे म्हणू द्या, काय बोलायचंय ते बोलू द्या. परंतु एक सांगेल, ज्या दिवशी तुम्ही सक्सेस मिळवणार ना त्यावेळेस टाळ्या वाजवायला, तुम्हाला डोक्यावर घ्यायला, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी असणार आहे, ते तुमच्या सोबत असणार आहे. पण तोपर्यंत पेशन्स असणं महत्वाचं आहे. आपली सुरुवात कशी असते, महिलांची खास करून सांगेल, महिलांच्याच बाबतीत बोले, मॅडम आमचे सर का नाही व्यायामालाच उठत नाहीत. लई सांगते मी त्यांना, अजिबात उठत नाहीत व्यायामाला. मी किती सांगते, मग काय मीच करू? नाही करायचं तर बस तशीच. आपली चूल मूल घर दार तेवढंच कर, त्याच्या पलीकडे तुला कोणीच ओळखणार नाही. बस, लईत लई नोकरी करत असाल तिथपर्यंत जाता, तिथं चांगलं काम असेल तर ठीक आहे, जिल्ह्यापर्यंत मर्यादित. पण आज मी पण एक प्रायमरी टीचर, जिल्ह्यात माझी चांगली ओळख होती, नाही काही प्रॉब्लेम नव्हता, सगळ्या गोष्टी होत्या. पण आज मला पूर्ण भारतभर ओळखलं जातं.
एक स्वतःच्या नावाने ओळखलं जातं. नुसत्या संदीप सरांच्या नावाने नाही ओळखलं जात. आमचे सर करतात हो, मी काही करत नाही. मग बस तशीच. मग ज्या दिवशी ते हे होतील ना, मिलेनियर टीम होतील, गेट टीम होतील, स्टेजवर जायचं असतं ना, त्यावेळेस मग ते एकटेच जातील. तू बस तिथंच खाली आणि मग तू टाळ्या वाजव. आमचे सर स्टेजवर, मी इथं खाली, नाही का? नाही तर मग आमच्याकडे मॅडम करतात. मी जरा थोडं म्हणजे मला नाही जमत. ऍक्च्युली मला ना वेळ नसतो. मी जरा थोडं कसं आहे, माझं दुसरं पण खूप मोठा व्याप असतो ना. नका करू, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या दिवशी जाताना ते गेस्ट स्पीकर असतात, त्या दिवशी आहे ना, खजील व्हाल, खजील. अरे थोडं तरी काम केलं असतं, थोडं नॉलेज असतं तर कदाचित तिच्यासोबत स्टेजवर मला शेअर करता आलं असतं, जाता आलं असतं, लोकांनी मला फुलं दिली असती, तिला सगळे गुलाबाची फुलं, मला काय कोणी द्यायना. हा, तर ते वाईट वाटू शकतं कदाचित तुम्हाला. मला माहितीये तुमचा कामाचा व्याप जास्त आहे, तुम्ही अजून फ्युचर पाहिलेलं नाही. पण आपली पत्नी करते ना, तिला फक्त एकच शब्द हवाय तुमच्याकडून, तू कर, मी तुझ्या सोबत. तुम्हाला सांगू का, हा एक शब्द 100 हत्तीचं बळ देतो. पण आपलं कसं आहे माहितीये का, करून दाखव तू, बघतो मी, तुझं तर होऊ दे, तुझं झालं मी बघेल, हा ऍटिट्यूड असतो. तुम्हाला काय वाटत असतं, मी माझ्यापेक्षा कुणीच मोठा नाही, माझ्यापेक्षा जास्त कुणीच, कोणातच हिंमत नाही, कोणातच धमक नाही. आणि मग महिलांना सांगेल, असा ऍटिट्यूड जर असेल ना नवऱ्यात, तर जोमाने कामाला लागा, डबल काम करा. आणि ज्या दिवशी त्यांच्या इन्कम पेक्षा डबल इन्कम येईल, डबल बी जाऊ द्या हो, तुम्ही नुसते 1000 आणि एक्स्ट्रा इन्कम येऊ द्या त्यांच्या इन्कम पेक्षा, तो नवरा म्हणेल, हा मग ते कुठे आहे आता ह्या वेळेसची सक्सेस अकॅडमी, आपण दोघं जायचं का? मग आपण दोघं काढतो, मी रजा येतो, मग मी तुझ्यासोबत. जर नाही आले तर तिथून पुढे. पण मग आपल्यात ती हेच नाही, आपल्याला आधी ते उठले पाहिजे. आपण ते उठले ना, मग मग आम्ही दोघं मिळून करतो वर्कआउट, काही प्रॉब्लेम नाही. पण ते उठत नाही ना, म्हणूनच अडचणी. मग ते उठत नाही तर तू उठ, तुला कळलंय, त्यांना कळलं नाही, तू कर, त्यांना सिद्ध करून दाखव. मग करायचंय सगळं तुमचं ठरलंय. परंतु मग आपल्या पुढे असतं ते काय, म्हणजे काय मॅडम, घरातली कामं मी जर इथंच प्राईम टाइम ऐकत बसेल, मी पीडीए सेशनला बसेल, तर मग मॅडम ते घरातलं कसं व्हायचं? मग स्मार्ट वर्क करा. तुमचं एकच असतं, हार्ड वर्क करायचं असतं तुम्हाला. स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्क म्हणजे काय? अमोल सर कितीदा सांगतात, घरातल्या कामाला बाई असू द्या, तुम्हाला परवडत नाही, मग आधी बाई लावा घरकामाला. तुम्हाला माहितीये मंथ एंडला मला तिला पगार द्यायचा आहे, जो काही असेल तो, बरोबर, 1000-1200 जो असेल तो. मला जर तिला पगार द्यायचा आहे, तर मग मला माझ्या कामाचा व्याप वाढव, मला काम करावं लागेल, जास्त लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. टार्गेट असू द्या ना, नाहीत पैसे म्हणून काम करा. टार्गेट असेल ना, तर तुम्ही काम करताच करता. तुम्हाला माहितीये. आणि त्याला असं नका म्हणू की कामवाले बैठे ते मग मी मिस्टरांकडे पैसे मागते. याच्याचमुळे तर अजून त्यांचा विश्वास बसत नाही तुमच्यावर. अजूनही देता का हो पैसे? ते ना मला इकडे इकडे जायचंय, रिक्षाला 10 रुपये पाहिजे. कशाला? काय गरज आहे? ते म्हणलं पाहिजे, ही इकडे जाऊन आली फिरून, हिच्याकडे पैसे कुठून आले? मग सांगायचं हर्बल लिप्स इन्कम येतं मला, येऊ द्या ना. काय 100, 200, 1000, 500 काय प्रॉब्लेम आहे? पण आपलं असतं. अहो काय घेता लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये त्याच्यात उड्या मारता? हा, जरा इकडे कमवा, मेहनतीचे कमवा, ते तर असेच येतात. तुम्ही काम करा नका करू, जिवंत असली पाहिजे तुम्ही, फक्त बस तुमच्या जीव असला पाहिजे, तरी येतात 1500 रुपये. त्याला काय अर्थ आहे? काम करून येणारं जे इन्कम असतं ना, रुपयाचं असू द्या, ते आपलाच, बरोबर ना? आणि मग त्याचं समाधान असतं, ते मिळवा, ते सुरुवात करा. मग तुम्ही आत्मनिर्भर होता हे त्यांच्या लक्षात येईल आणि मग हळूहळू त्यांचा ट्रस्ट बसेल. पण तरी ऍक्सेप्ट करणार नाही ते, कारण का? त्यांनी आधी तुम्हाला खूप अपोज केले. मग ते हे असतो ना इगो, तो आतून म्हणतोय अरे हे चांगलंय, पण हिला मी इतका विरोध केलाय, आता मी कसं काय मान्य करू? आता मी कसं म्हणू की लई छान आहे, हे भारी आहे? ते फक्त बघील तुम्हाला की काय करते, कसं करते, कसं काय. आणि मग नंतर एखाद्या इव्हेंटमध्ये ज्या दिवशी रिकॉग्निशन असेल ना, त्यावेळेस थोडंसं इमोशनली ब्लॅकमेल करून घेऊन जा. त्या स्टेजवर गेल्यावर आहे ना, तो नवरा फक्त तुमच्या डोळ्यात तुम्हाला बघत असतो, फक्त तुम्हाला, त्याला कोणीच दिसत नाही. तुमच्याबद्दलचा म्हणजे काय म्हणतात ना त्याला, आजपर्यंत तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट असेल नसेल मला माहित नाही, पण त्या स्टेजवर तुमच्याबद्दल रिस्पेक्ट निर्माण होतो. आणि मग तो माणूस घरी आल्यावर आहे ना, पूर्णतः म्हणजे शरण आलेला असतो तुम्हाला. पण मग तुम्हाला तितकं काम करायचं नसतं. मॅडम ते ना आमचे सर ना वर्कआउट करत नाहीत, आणि मी त्यांना सांगते तुम्ही लोकांना सांगा, पण ते सांगतच नाहीत. मी कितीदा त्यांना म्हणलं तुमच्या ऑफिसमध्ये ते आहेत त्यांना सांगा बरं. कशाला? तुम्ही करा, जा एखाद दिवशी डबा घेऊन ऑफिसमध्ये, सांगा मी असं असं काम करते, द्या कार्ड.
तुमचं स्वतःच इंट्रोडक्शन करून द्या, काय प्रॉब्लेम काय? ते नाही करत, नाही त्यांना मान्य, तर नका करू देऊ, तुम्ही करा. बरोबर? तुम्ही म्हणा आमच्या मिसेस का नाही करतच नाही, त्यांना खूपदा सांगितलं पण ते ऐकत नाही, नका करू देऊ, काय प्रॉब्लेम आहे? झोपू द्या, वाढू द्या. तुम्ही बारीक झाल्या, तुम्हाला कुठेतरी एका दिवशी कोच म्हणजे तुम्ही वर्कआउट घेतलं आणि चॅट बॉक्स मध्ये मेसेज आला की सर तुम्ही वाटत नाही हो एवढ्या वयाचे, मग दाखवा स्क्रीनशॉट काढून, हे बघ. मग तिला कसं होतं बघा. हा, तुम्ही ते सोडून देतात, ती उठत नाही, तो उठत नाही, याच्यातच सगळं गुरफटून पडले तुम्ही. ते सांगत नाही, मी सांगत नाही, कशाला? तुम्ही करा ना, तुम्हाला पटले तर तुम्ही करा, मग पुढे जा. दुसरी गोष्ट असते की आता मला करायचंय, सगळं मान्य आहे, परंतु मला घरातली कामं असतात. मॅडम वर्कआउट करायचंय हो, मला खूप पटतंय, सगळं मान्य आहे, पण सकाळी ना मुलांचे डबे असतात. मग कसं काय करायचं? तुला करायचंय ना, तुझी जिद्द आहे का नाही तुझी करायची? 5:30 ला वर्कआउट सुरू होते, तू 4:30 ला उठ बाई. कर तुझा डबा कर, अजून पोरांची काय तयारी असेल ती सगळी रेडी करून ठेव, तुझं वर्कआउट कर, मुलं पण खुश, तू पण खुश. आहे का नाही? प्रॉब्लेम आहे का हा? प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर सोल्युशन काढता आलं पाहिजे आपल्याला. आपण फक्त प्रॉब्लेमला मोठं करून ठेवलंय आणि त्याच्या नावाखाली आपण झोपतो. मुलांचे डबे करायचे असतात. आणि ज्या लोकांना तुम्ही आणलेले त्यांना फोन करायचा, सर तुम्ही उठले का? मॅडम तुम्ही उठल्या का? वर्कआउट करायचंय. वर्कआउट सुरू झालं, ती बिचारी बाई येते, सगळीकडे बघते, अशी चेक करते, माझी कोच काही दिसनाच मला, कुठे गेली? मला तर म्हणली फोन केलाय, उठली. मग तुम्हाला फोन आहे, मॅडम तुम्ही दिसत नाही. अहो मी आहे, पण ना मी ना मुलांचा डबा बनवते ना, त्याच्यामुळे मग थोडंसं मग व्हिडिओ बंद आहे माझा. तिला हे मोटिवेशन देताय सकाळी सकाळी उठल्यावर तुम्ही? अहो तुम्ही तिच्या आधी तिथे दिसला पाहिजे. दुसरी गोष्ट एक सांगू का, अजून महत्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायचं, तुम्हाला का नाही वर्कआउटचा ड्रेस लागेल बरं का, प्रॉपर ड्रेस लागेल, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, पायामध्ये शूज लागतील तुम्हाला. आणि ती बाई तुम्हाला बघते वर्कआउट करताना, तुम्ही घातलाय रात्रीचा असतो गाऊन असतो, लय गाऊन नसतो, ठीक आहे मान्य, पण तुम्ही नाही तर मग काय म्हणता विचार करता, आणि पंजाबी ड्रेस घालून करून त्याला काय होते, पंजाबी ड्रेसवर पण छान वर्कआउट करता येतोय. नाही तर मग ट्रॅक पॅन्ट आणि अजून नाईट पॅन्ट याच्यातला आपल्याला फरकच कळेल नाही. नाईट पॅन्ट असते त्याच्यावर एवढा मोठा ढगाळा शर्ट असतो, पायात शूज असले नाही तर वर्कआउटला उभं राहायचे. अहो ज्यावेळेस तुम्ही झुंबाला रेज हँड केल्यावर तुम्ही येतात ना स्क्रीनवर, ती तुम्हाला बघत असती, तिला आपुलकी वाटते, आपलेपणा वाटतो, तिला तुमच्याबद्दल आपलेपणा वाटतो, आणि तुम्ही अशा याच्यात आलेला असतात ना, अरे रे रे हे कोच आहे काय माझं, याला अरे रे रे कपडे कसले घातले, याला बघू वाटा नाही, ड्रेस हँड करते, याला काही जमाना. तुमच्याबद्दल रिस्पेक्ट कसा राहील? अहो स्क्रीनवर आल्यावर आहे ना, त्याच्या आपोआप अशा टाळ्या वाजल्या पाहिजे, माझा कोच ते आलाय, माझा कोच तो आला पाहिजे, आतून त्याला ते फील झालं पाहिजे. अशी बना तुम्ही आधी. स्वतः बदल करायचा नाही आणि चालले इतरांना जग बदलायला. तुम्ही जग बदलू शकता, प्रत्येक व्यक्ती जग बदलू शकतो, पण आधी स्वतःला बदलावं लागेल तुम्हाला. तुम्ही स्वतःला बदलत नाही ना, तुम्ही जग बदलण्याचं स्वप्नही बघू नका. आणि जगाचं जाऊ द्या, तुमच्या मिस्टरांना आणि मिसेसला बदलूच नका, आधी तुम्ही स्वतः बदला. ओके. त्याच्यानंतर हे झालं स्वतःच्या कामाचं, तुम्ही सकाळी डबा बनवा, सगळ्या गोष्टी. तुम्ही म्हणता मॅडम ते काय होतं, मुलांना त्यांचे कपडे सापडत नाही तो, मग ते ना ओरडतात, मग मध्ये मध्ये मला डिस्टर्ब होतं, प्राईम टाइम चालू असतं ते मध्येच ओरडतं, मग मला त्याला ते कपडे द्यावे लागतात, त्याची तयारी करावी लागतात. घराला शिस्त लावा. घराला शिस्त म्हणजे काय? तर म्हणा मॅडम ह्या गोष्टीचं काय गरज आहे, आम्हाला नॉलेज, आम्हाला सगळं कळतं तर मग करा काम. तुम्ही याच्या सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट असाल तर मी काय केलं ते मी तुम्हाला सांगते फक्त. बरोबर? तुम्ही करत असाल, तुम्ही छान पद्धतीने पुढे प्रोग्रेस करताय तर ऑल दी बेस्ट, नो प्रॉब्लेम. होत नसेल तर सांगते. ओके. काय? घराला शिस्त लावा, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायला शिका. मॅडम मी ठेवते हो, बाकीचे ठेवत नाही. तुम्ही सातत्य ठेवा, ठेवत राहा. एक दिवस लाज वाटेल त्याला तिला, अरे बाई ही रोज तिथे जागेवर ठेवते, मलाच अस्ताव्यस्तपणा आहे. त्याने येऊन चपला बुट दारात कुठेतरी टाकले की त्यांच्या समोर हळू शांततेत जा, उचलून अलगद ठेवा, त्याला खजील होईल. त्याने टॉवेल बेडवर फेकला, आपण हळूच जाऊन उचला, बाहेर नेऊन टाका, खजील होईल. अरे मी बेडवरच टाकला होता, तो तिकडे टाकायला पाहिजे होता. करा 8-10 दिवस, 10 दिवसानंतर त्याच ते तुम्ही हात लावाय त्या असं उचलताय, नेऊन टाकते, नकोय बाई मी नेऊन टाकतो. लावा ना शिस्त, जागच्या जागी वस्तू ठेवा. तू म्हणा कधी ठेवायच्या मॅडम? आदला दिवस, दुपारी झोप काढता, मग टाइमपास करता, टीव्हीवरच्या सिरियल अजून तोंड पाठ आहे तुमच्या, कशात कोण कोणाला भांडले, कोण कोणाला काय शब्द म्हणला, वाक्य पाठ आहे, ते बंद करा. किचन आवरा, व्यवस्थित सगळ्या जागेवर वस्तू ठेवा. तुमच्या बेडरूम मधल्या तुमच्या कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घाला. लेकरं त्रास देणार नाही, त्यांना सांगा इथे तुझे कपडे ते घे, तू घाल, सगळं सापडतं जागेवर, पण त्याच्या आधी तुमची तयारी पाहिजे, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. सुटसुटीतपणा येतो.
घर स्वर्गासारखं वाटायला लागतं. आणि जर तुमचं घर स्वच्छ असेल, टापटीप असेल ना, मन प्रसन्न राहतं. तुमचं मन प्रसन्न असेल ना, तर सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात. तुमच्या डोक्यात गोंधळ, घर जर जसं विस्कटलेलं ना, तितकं मन विस्कळीत झालेलं असतं तुमचं. तुमच्या डोक्यात तेच चालू असतं. ते काय नाही, वाट्यावर एवढा पसारा पडलाय, कपडे असे पडले, ते पडले. तुम्ही बसता इथे व्हिडिओ ऑन करून, पण डोक्यात मात्र सगळं दुसरं. फक्त ऍक्टिंग सुरू आहे, ऍक्शन नाही. बरोबर ना? ते करा. ती स्वतःला शिस्त लावा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता मॅडम ते मग प्राईम टाइम ऐकायला लागलं का मग ते बाकीचं होत नाही. टाइम टाइम ऐकताना स्वयंपाक करू शकता शांततेत, बरोबर? कानात हेडफोन घालून तुम्ही घर झाडू शकता, कपड्यांच्या घड्या घालू शकता. ज्या कामाचा आवाज होत नाही आणि शांततेत कामं होतात, ते प्राईम टाइम ऐकताना ती कामं करा. किचन मध्ये मोबाईल ठेवा, व्हिडिओ ऑन ठेवा. तो आलेला गेस्ट म्हणतो, माझी मॅडम, माझी कोच, माझा कोच व्हिडिओ ऑन करून किचन मध्ये पण ठेवतात, पण ऐकतात. आपले व्हिडिओ बंद. आणि मग फोन कर, सर प्राईम टाइम ऐकला का? छान होता ना, मस्त. काय आवडलं तुम्हाला? तुम्ही ऐकला का? व्हिडिओ बंद करून काय करत होते? कुठं मोबाईल होता? तुम्ही कुठे होते? माहितीये तुम्हाला? काय अधिकारी तुम्हाला त्यांना विचारायचा, प्राईम टाइम ऐका, लई छान माहिती भेटते. तुम्हाला प्राईम टाइम घ्यायला लागलं, तुम्ही आता नाही मॅडम 8 दिवस आधी सांगायला पाहिजे होते तेवढं. 8 दिवस सांगितलं असतं ना, प्रिपरेशन केलं असतं मस्त. काय प्रिपरेशनची गरज आहे? इतके एक्सपर्ट बना की तुम्हाला जर सांगितलं विदिन 5 मिनिट्स तुम्हाला प्राईम टाइम घ्यायचं, तुम्ही म्हणलं पाहिजे येस सर, आय एम रेडी. हा ऍटिट्यूड आला पाहिजे. मग त्याच्यासाठी नॉलेज घ्या, ऐका. प्राईम टाइम ऐकता कशासाठी? म्हणा मला सगळं माहिती. एखाद्या व्यक्तीने जर विचार, मॅडम मला तो थायरॉइड आहे, मग त्याला काय? थायरॉइड का होतो? प्राईम टाइम इथं किती वेळ झालाय, पण आपल्याला माहितीच नाही. मग आपण म्हणतो थांबा आमच्या कोचला ना, नाही मेंटॉरला विचारतो, मेंटॉरला आमच्या कोचला विचारतो, ते सांगतील तुम्हाला. मग ते म्हणते त्यालाच विचारतो, तुला विचारायची काही गरज नाही, तू बस तसाच. मग आपल्याला राग येतो. आपल्याला राग काय येतो माहिती का? आपल्याला सोडून आपल्या मेंटॉरला फोन केला, आपल्या अपलाईनला फोन केला, किंवा आपल्या कोच मेंटॉरने जर खाली फोन केला, आपल्याला लगेच राग येतो. आपल्या इगो दुखावल्या जातो. मला नाही विचारलं, मेंटॉरला विचारलं, कोचला विचारलं, हे तुझ्याकडे नॉलेज तेवढं. त्यांना का म्हणून त्यांनी ऑप्शन शोधावं? एकमेव ऑप्शन तूच असला पाहिजे, तूच असली पाहिजे. ते ऑप्शन तुम्ही का म्हणून नाही होत? तुम्ही ऑप्शन व्हा. नाही तर मग ते शोधणारच आहेत. त्यांच्याकडे मेंटॉर्स आहेत, नाही तर त्यांच्याकडे पॅरलर लाईन असतात. मग पॅरलर लाईन छान बोलतात, त्यांचं काही इम्प्रेशन पडतं आमच्यावर. आणि मग ते काय करतात, कुठून तरी नंबर घेतात, मग फोन लावतात. गुड मॉर्निंग मस्के मॅडम, तुमचा प्राईम टाइम खूप छान झाला, मला खूप आवडला तुमचा प्राईम टाइम. मला ना तुमच्याकडून हे माहिती पाहिजे होती. मग मस्के मॅडम फोन आल्यावर आपलं कर्तव्य आहे कोच म्हणून, आपल्याला कोणी पॅरलर लाईन मध्ये जरी कोणी फोन केला, कोणी केलं, आपलं काम आहे त्या व्यक्तीला नॉलेज देणं, बरोबर? त्याला सांगणं. तर त्या देणारच आहेत. मग ते म्हणणार आमच्या मस्के मॅडम चांगले आहेत, त्या भारी नॉलेज देतात, पण आमच्या कोचला काही कळतच नाही, अजून काही सुधरत नाही. कशाला विश्वास ठेवतील? उद्या भविष्यात तुम्ही खूप एक्सपर्ट होणार आहेत, पण लोकांचा विश्वास तुमच्यावर नसेल बघा. कारण सुरुवातीला तुम्ही काय ट्रीट केले ना त्यांना, त्या गोष्टी महत्वाच्या असतात. आलं लक्षात? म्हणून स्वतः नॉलेज घ्या. काम होत नाही. आम्ही सुपरवायझर व्हायला 6 महिने लावले होते. तुम्हाला सांगतो, आपण सगळ्यात जास्त प्रश्न अमोल सरांना जर कोणी विचारले असतील, ते म्हणले माझ्या आताच्या पर्यंतच्या हर्बल लाईफच्या प्रवासातला सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा माणूस म्हणजे संदीप खेडकर सर. जी लोक जास्त प्रश्न विचारतात ना तुम्हाला, ती लोक पूर्ण शंका निरसन करून घेत असतात स्वतःचं, प्रत्येक गोष्टीचं. त्यांना आहे ना असं क्लिअर कट व्हायचं असतं सगळ्या. एकदा का नाही त्यांच्या सगळ्या गोष्टी अशा क्लिअर कट झाल्या की मग मार्ग मोकळा होतो आणि ते स्पीड घेतात आमच्यासारखं आणि कामाला लागतात. म्हणून एखादा प्रश्न विचारतो म्हणून त्याचा फोन आला तरी दुर्लक्ष करायचं आणि मग ते का नाही मी कामात होते म्हणून मी तुमचा फोन रिसीव्ह केला नाही. तुम्हाला माहितीये डोकं खाईल. फोन लावला, विचारलं, हे काही विचारलं मला नाही नॉलेज देता आलं तर मग होईल, मग मी काय बोलू? म्हणून आपण त्याला टाळतो. मग आपण त्याला बिलकुल, आणि मग तो माणूस कुठेतरी दुसरीकडे शोधणारच ना, मग तो राग येणार तुम्हाला. तर ते आधी तुम्ही स्वतःवर काम करा. मला प्रोडक्ट नॉलेज नाही, मी माझं काम करते, घरातली कामं करा, काही पण काम करा दिवसभर. युट्यूबला जा, तुम्हाला माहिती आहे की मला मल्टीव्हिटॅमिन टॅबलेटची इन्फॉर्मेशन हवी, तुम्ही तिथले व्हिडिओ ऐकू शकता. आपली व्हिडिओ गॅलरी आहे, बरोबर? आपला आयडी ओपन केला, व्हिडिओ गॅलरी आहे, तिथून इन्फॉर्मेशन घ्या, ऐकत राहा. वेळ असेल तर नोट डाऊन करून घ्या. पण ते कोणाला? आपल्याला सगळं इन्स्टंट फूडची गरज सवय लागली. मॅगी 5 मिनिटात होते. शेवया करा, डब्यात भरून ठेवा, मग कांदा चिरा, हे करा ते करा. हे कोणी करायचं? मॅगी इन्स्टंट. आपल्याला इन्स्टंट पाहिजे असतं. मा कोच, माझी मेंटॉर सगळं सांगते, मी तिला विचारते, तू तू काय करतो, तू काय करते ते बघ, तुला नॉलेज आहे का प्रोडक्टचं? किती प्रोडक्ट आहेत हे विचारलं. आपण म्हणतो ते ना मला 4 माहिती आहेत बरं का, ते शेकमेट असतं, मॉर्गुला 1 आणि फ्रेश आणि प्रोटीन असतं,
मग ते बाकीचं मला ना विचारावं लागेल. कशाला? तुला का माहित नाही? तुम्हाला जे काम करायचे त्याची बेसिक माहिती तुमच्याकडे नाही तर तुम्ही हार्बलाईफचं काम काय करताय? तुम्ही ऍक्टिंग करताय, ऍक्शन नाही करत आहे. प्रोडक्टचं पूर्ण नॉलेज तुमच्याकडे असणं खूप महत्वाचे, ते आधी मिळवा. ओके. त्याच्यानंतर आमच्याकडे बऱ्याच महिला असा प्रश्न असतो, मॅडम आम्हाला कधी मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो, मुलांचा स्टडी असतो. तुला स्टडी शब्द तरी नीट माहितीये का? बरं मला एक प्रश्न सगळ्यांना विचार, चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका. तुमची मुलं मराठी मीडियमला शिकतात, इंग्लिश मीडियमला शिकतात, सीबीएसई पॅटर्नला शिकतात? पटापट चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका. कुठे शिकतात? पटापट, फास्ट. अरे रे रे, याच्यामुळे उशीर होईल. माझ्या कोचने मला, माझ्या मेंटॉरने मला 9:15 म्हणे तुमचा आवाज बंद झाला पाहिजे. कसं काय होईल मग? मुलं मराठी मीडियमला कमी शिकतायत, सीबीएसई पॅटर्नला जास्त शिकतायत. इंग्लिश मीडियम, इंग्लिश मीडियमला शिकवले पाहिजेत. आता लाईफस्टाईलचा भाग येतो, बरोबर ना? ओके, ठीक आहे ठीक आहे, कळलं कळलं कळलं. 99 नाही 90% लोकांची म्हणजे म्हणजे पालकांची मुलं इंग्लिश मीडियमला शिकतात, सीबीएसई पॅटर्नला. तुम्ही कोणत्या पॅटर्नला शिकले? एखाद दोन असतील माझ्या मिस्टरांसारखे सीबीएसई पॅटर्नला शिकलेले असतील, नाही असं नाही, ते शिकलेले, ते नवोदयला होते त्याच्यामुळे. बाकीचे मराठी मीडियमला शिकलोत आपण, मराठी मीडियमला शिकलोत का सगळे? तुम्ही त्यांचा स्टडी काय घेणार? काय स्टडी घेणार? तुम्ही जर त्यांचा स्टडीज घेणार होते तर तुम्ही का नाही सक्सेस मिळवलं? तुम्ही का नाही मोठे काहीतरी अधिकारी झाले? तेव्हा तर बोंब पडत नव्हती. आणि आज त्याला शिकवायला तिला शिकवायला चालले तुम्ही. काय म्हणायचं? हा घे तुझं काढ, दप्तर काढ. हा काय दिलं? लिहिते नीट बघून. हा लगेच आईला फोन. काय चाललं ग मग? हा जेवली का? हा भांडी घासून झाले? आणि तिथं बसून नाही तर मग कर तू अभ्यास कर, नीट लक्ष दे. कुठं चाललंय तुझं लक्ष? आणि मी टीव्ही बघते, थोडा आवाज कमी ठेवते. तू कर हा मला, तू कर. आणि इकडे आपलं चाललंय, कोण कोणाला काय म्हणले, कोण कोणाला काय, हे चाललंय. आणि काय तर ऍक्शन. मी का नाही मुलांचं स्टडी घेते बाई. काय स्टडी घेते? बरं तुला हुशार, खूप हुशार आहे. मी कोणालाच म्हणणार नाही की माझ्याकडे इकडे आलेले सगळे लोक मठ्ठे. हुशार आहात तुम्ही. तुम्ही तुमचं करिअर पण घडवलंय आणि तुम्ही इथे पण आला. मला सांगा तुमच्यापेक्षा तुम्ही किती मोठ्या याला असू द्या. मी स्वतः पण टीचर आहे. माझा मुलगा मला म्हणतो तुला कळत नाही, माझ्या मॅडमला कळतं. मी शिक्षकांना ट्रेनिंग देते. याच्या शाळेतल्या शिक्षिका माझ्या ट्रेनिंगला असतात. मी रिसोर्स पर्सन असते. माझं पोरग म्हणते तुला नाही माहिती, आमच्या मॅडमला माहिती, आमच्या मॅडम बरोबर सांगतात. अहो तुमच्यापेक्षा ते तुमच्या मॅडमवरच विश्वास ठेवताय, त्यांनी सांगितलेलंच करतात. मग कशाला बुद्धी उघडता तुमची तिथे? त्यापेक्षा तो मुलगा अभ्यासाला बसला काय, तुम्ही एखादं पुस्तक काढा, मॅन्युअल बुक काढा, प्रोडक्ट नॉलेज घ्या, ऐका. ते बी बघते माझी मम्मी काहीतरी करते, टीव्ही नाही बघत, ती टाइमपास नाही करत, तिच्या काहीतरी कामात व्यस्त आहे, तो पण करेल. पण तुम्ही टीव्ही बघायची त्याला चल अभ्यासाला बस, नाही तर आपण व्हॉट्सअप रील्स वगैरे हे करायचं त्याला कर अभ्यास. माझं लक्ष आहे तुझ्याकडे. काय लक्ष आहे? कशाचं लक्ष आहे? काहीतरी टाइमपास. बरं ठीक आहे, तुम्ही त्याचा स्टडी खूप छान घेतात, तुम्ही खूप सिरियस आहात आणि करतायत, मुलांचं सक्सेस पण आहे. तुमची मुलं पण अव्वल आहेत, हुशार आहेत, 1 नंबर हुशार आहेत. तुमची मुलं वर्गात 1 नंबर येतात कारण तुम्ही त्यांचा स्टडी घेता म्हणून. बरोबर ना? याचं प्राऊड फील वाटतंय तुम्हाला. व्हेरी गुड. पण मुलं हुशार आहेत आणि मुलांना जायचे उच्च शिक्षणासाठी बाहेर, आणि मुलाला लागणारे खूप मोठी फी, म्हणजे लाखो रुपयातली फी असते. बाहेर देशात जायचं म्हणजे काय 1000-500 रुपयाचं काम नाही. 50,000, 60,000, लाख, 2 लाख नाही, करोडोपर्यंत जातं. तो म्हणला मला बाहेर देशात जायचे, माझी अशी डिग्री कंप्लीट करायची. आणि मग तुम्ही म्हणा आम्ही तुम्हाला शिकवलंय, मी तुझी स्टडी घेत होते बाळा, आता तुझं तू बघ, असं म्हणणार? तुमचं कर्तव्य काय? त्याला पैसे ते प्रोव्हाइड करणं, त्याची गरज, त्याची ती गरज पूर्ण करणं. आणि त्याची म्हणा आपल्याकडे नाही बाळा, ते पैसेच नाहीत. पैसे नाहीत मग ते म्हणणार काय केलं माझ्यासाठी? तुम्ही दिवस रात्र स्टडी घेतलाय त्यांच्या बाजूला बसून त्यांचा. तुम्ही हार्बल लाईफ केलं नाही. तुम्ही म्हणलात एवढं माझं आयुष्य बदलून जाणार, पण मी हार्बल लाईफ केलंय बाळा तुझ्यासाठी, असं म्हणला. पण ते मान्य करणार का? ते म्हणणार केलं तर काय, हार्बल लाईफ सोडून दिलं, तुझा स्टडी घेतला. मग अहो तुम्ही करताय ना, असं हार्बल लाईफ करा की त्या पोराला म्हणलं पाहिजे बाळा तुला कोणत्या देशात जायचंय आणि तुला काय करायचंय, मी आहे, तू टेन्शन घेऊ नको. असं काम करा ना. का मुक्कार नुसतं मला स्टडी घ्यायचं आणि मला कोणी कामच असतात, मला नाही विश्वास बसत. चला त्याच्यानंतर पुढे तुम्हाला
निगेटिव्ह लोक खूप भेटतील, आजूबाजूला भेटतील. निगेटिव्ह लोकांना निग्लेक्ट करा. लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं. कुणी असू दे, अगदी तुमचे मिस्टर असतील तरी पण त्या बाबतीत निग्लेक्ट करा, बाकीच्या गोष्टीत नाही. नाही तर मग ते बाकीच्या गोष्टीत तुम्ही निग्लेक्ट केले, ते म्हणतील जेवायला दे, तुम्हाला अजिबात स्वयंपाक नाही. मी काय केलंय, मी मीटिंग करत होते, त्याच्या आधी स्वयंपाक करून ठेवा. घरातल्यांची गरज काय, नीट ती ओळखा, ते कंप्लीट करून आपल्या आपल्या कामाला प्राधान्य द्या. नाहीतर इकडे पीडीए सुरू असतो, ते म्हणतात अरे का रे ते आवाज का बरं बंद केला, तुझा पीडीए सुरू होता ना. काही नाही, तेच असते ते ना, आमच्या मस्की मॅडम उठसूट ना नुसतं तेवढंच सांगत राहतात, काही नाही ऐकायचं. तुम्ही सिरियस नाही तर तुम्ही म्हणता आमचे मिस्टरच ऐकत नाहीत. अहो इतकं डिवोशन असू द्या तुमचं की शेजारून तुमच्या साप गेला मांडीवरून तरी तुम्हाला कळला नाही पाहिजे पीडीए मध्ये बसल्यावर. तुम्हाला तर अख्ख्या घरात पुढं सुई पडली तर आवाज येतोय, काय पडलं, आवाज आला मला. काय तुम्ही डिवोशन देताय, वेडे व्हा वेडे. तुम्हाला माहितीये ना हा शब्द काय, म्हणजे असं सगळ्यांना माहितीये. वेडे लोक इतिहास घडवतात आणि शहाणे लोक चष्मा लावून लावून तो वाचतात. यांनी काय केलं, यांनी काय केलं. त्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी फक्त वेड होऊन काम केलं. त्यांनी प्रत्येक गोष्टीला प्राधान्य दिलं. कोचने जे सांगितलं तेच केलं त्यांनी, वेगळं काहीच करायचं नाही. कोच जे सांगतील, मी म्हणणार आहे तुम्ही हे करा तुम्ही ते करा, कोच जे सांगतायत ना ते आणि तेच करा, बाकी काहीच करू नका. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणा, मॅडम तुम्ही लईच बोलता बरं का, पण सगळं मान्य आहे आम्हाला, पण तुमचं काय. माझं पण सांगणार आहे मी तुम्हाला, माझं पण सांगणार आहे. मी एक माझा छोटासा व्हिडिओ दाखवते तुम्हाला, चालेल, आवडेल पाहायला. माझं दिवसभराचं रुटीन आहे, शेड्यूल आहे. माझ्या एका डायमंडने खूप छान पद्धतीने ते डिझाईन केलेलं आहे. कारण माझं जे शेड्यूल, मी दिवसभर जे काही करते ऍक्टिव्हिटीज, त्या गोष्टींचे एक थोडक्यात तुम्हाला इथे रिव्हिजन पाहायला मिळेल. येस ऑर नो जरा आवाज दिला सगळ्यांनी तर बरं होईल बाबा, नाही तर मी विनाकारण दाखवेल तुम्ही म्हणा हा यांचंच मानतात बाबा. काहीतरी बोला, चालेल. सर अनम्यूट करा बरं यांना सगळ्यांना. तर प्ले करते, नाही तर विनाकारण कशाला मी माझा सेव्ह करून ठेवते परत. येस मॅडम, येस. सगळेजण एक्साइटेड आहे. ओके. हा, वरून आता ऑर्डर आली म्हणलं काही विशेष नाही, ब्रह्मदेवाची ऑर्डर आहे. यशस्वी लोक कारण देत नाहीत आणि कारणे देणारी लोक यशस्वी. वर्कआउट घेते, प्राईम टाइम घेते, एमसी पार्ट करते, म्युझिक शेअरिंग करते, सगळ्या गोष्टी येतात. टुकड़े करने वालों से अब मैं खुद से लड़ गई हूँ, अब मैं हद से बढ़ गई हूँ, जो चाहे कर ले जमाना, अब मैं जिद पे अड़ गई हूँ, अब मैं खुद से लड़ गई हूँ, अब मैं हद से बढ़ गई हूँ, जो चाहे कर ले जमाना, अब मैं जिद पे अड़ गई हूँ. बाहेर फिरायला जरी गेले ना, बडोदा फिरायला गेलोत म्हणून कारण नाही देत मॅडम, आम्ही काही फिरायला आलो तर व्यायाम नाही होणार. लोक काय म्हणतील विचार नाही करत, आपल्याला करायचे. पीडीए सेशन असतात, मला घ्यावे लागतात बऱ्याचदा. सर बाहेर असतात, मला पण घ्यावे लागतात. पण मी सेशन रास्ता ठोकर दे के भागे, रास्ता भाग के जाएगा तू कहाँ पे, अब मैं पीछे पड़ गई हूँ, रग रग में दौड़े है जुनू, बस तुमसे से मिलके बस तू बस नाक बिछा दो पद में काटे, अब मैं जड़ से उखड़ गई हूँ. काळजी पण घेते वेळच्या वेळी त्यांना. मैं तह तक गड़ गई हूँ, अब मैं सर पे चढ़ गई हूँ, जो चाहे कर ले जमाना, अब मैं जिद पे अड़ गई हूँ, अब मैं खुद से लड़ गई हूँ, अब मैं हद गाडी बघत बसत नाही. प्राईम टाइम पार्ट टाइम मध्ये करते ना, स्वतःची गाडी स्वतः चालवत शाळेत जाते, वेळेची बचत. से बढ़ गई हूँ, जो चाहे कर ले जमाना, अब मैं जिद पे अड़ गई हूँ.
मिनिटात आली असं नाहीये, सेकंदात आली असं नाही. 35 किलोमीटर ड्रायव्हिंग. ना ज़माने भर के इल्ज़ामों से, ना तो अपनों से, ना अनजानों से, ना हार जीत के अंजामों से. घरी आल्यावर माझा पीडीएफ कंटिन्यू. अब मैं खुद से लड़ गई हूँ, शाळा केली, मला खूप कंटाळा आला, मला का नाही आता जमणारच नाही. कारण देत अब मैं हद से बढ़ गई हूँ, पर्सनल म्हणून जिल्हा स्तरावर ट्रेनिंग. जो चाहे कर ले ज़माना. अब मैं जिद पे अड़ गई हूँ, अब मैं खुद से लड़ गई हूँ. त्यांना पण वेळ देते. सजनी बड़ा प्यारा ये स्वतःची रूप काळजी घेते, स्वतःला फिटनेस मध्ये. है तेरा गजरे की खुशबू से महका है घर. मेडिटेशन महत्वाचं आहे सगळ्यामध्ये. तिनका था हमने सवारा, हे सगळं सहन केलं ना की असं जय जयकार होतो तुमचा. आवडेल. अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के जबाबदाऱ्या पण सांभाळते. हम तो निकल पड़े हर द्वार खोल के, गगन कहे त्याने तशा पद्धतीचा पहिराव. विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव. देशात जाण्याचा सुद्धा योग आला 2-3 वेळेस. आणि गोव्याला गेलो तिथे पण सगळीकडे पीडीएफ करत राहील. मी ह्या प्रायमरी बेसिक गोष्टी करते बरं का. जो आप करते हो, वो नहीं करते जो आप कहते हो. काय एकच मिनिट, 1 मिनिट फक्त. यस, हमारा एक ही सपना, निरोगी रहे घर अपना, देश अपना. बरोबर ना. ओके, ह्या गोष्टी कराव्या लागतात. जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हा लोक तुम्हाला ऐकणार. नाही तर तुम्ही चालले सांगायला, लोकांना सांगणार, नॉलेज देणार. आपण कृती शून्य, लोकांना नॉलेज देणार, चालणार नाही. स्वतः ऍक्शन मध्ये या. तुम्ही ऍक्शन मध्ये आले ना, लोकांना सांगत सुटायचं, त्याच्यात वेळ वेस्टेज करायचा नाही. तुम्ही तुमच्या कामावर जर हे केलं, फोकस केला ना, तर लोक आपोआप तुम्हाला विचारायला येतात. परंतु अजूनही आपण लोकांना मोटिवेट करणारे स्टेटस ठेवतो. लोकांना फक्त मोटिवेट करतो. लोकांना आपली मेंटॅलिटी, आपली म्हणजे कंडिशन, आपण कधी कधी आपण खूप खुश असतो त्यावेळेस आपण तसे स्टेटस, आपला मूड ऑफ झाला की आपले तसे स्टेटस.
तुम्ही स्वतः चेंज व्हा. लोक म्हणतात आधी पण अशीच होती, आता पण तशीच आहे. अरे नाही, आधी खूप चिडचिडी होती बरं का, हिच्यात बदल झालाय. पहिल्यासारखे स्टेटस नसतात तिचे. ही खूप पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करते. निगेटिव्हिटी हिच्या जवळही येत नाही. कायम निगेटिव्ह म्हणजे ती स्माईल असो. आणि सगळ्यात मोठा दागिना म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल. ऑलवेज नेहमी विअर करा. सुख दुःख काय असो, काम हो नाही हो, नेहमी आनंदी राहा. लोक तुमच्या आनंदाला बघून तुमच्याकडे येतात, ना की तुमच्या दुःखाला बघून. आनंदी राहा. ओके, या सगळ्या गोष्टी जर करणार आहात, खूप साऱ्या गोष्टी आहे सांगण्यासाठी. पुन्हा वेळ मिळाला, पुन्हा संधी मिळाली तर निश्चित तुमच्या समोर येईल. कामाची वाटणी करा, स्वतःचं वेळापत्रक बनवा. त्या प्रत्येक गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे त्या वेळेत ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला आत्मनिर्भर बनवा. आणि सगळ्याच दृष्टीने तुम्ही सुदृढ बना, शारीरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या. कोच सांगताय ते ऐका, मी सांगितलं म्हणून करायला लागू नका. एकदा कोच मेंटॉरशी या सगळ्या गोष्टीवर डिस्कस करा, कारण तेच तुमचे भाग्य विधाते आहेत. बाकीचे टाळ्या वाजवायला असतात, भाग्य विधाते तुमचे कोच मेंटॉर असतात. आलं लक्षात? त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा, ते तुम्हाला बाकीच्या गोष्टीचं गायडन्स करतील. मला तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, शेवटपर्यंत थांबलात, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चुकून माझ्याकडून एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल तर मी तुमची माफी मागते, मला क्षमा करायला अशी अपेक्षा व्यक्त करते. परत एकदा ज्यांनी मला संधी दिली ते आदरणीय 15K प्रेसिडेंट टीम मेंबर मिस्टर अमोल जिने सर आणि अंकिता मॅडम यांचे शतशः आभारी. माझे ग्रेट कोच आदरणीय डॉक्टर सुभाष सानप सर, ज्योती मॅडम, त्याचबरोबर दीपक नरवडे सर आणि कविता मॅडम, त्याचबरोबर ऑल टॅप टीम मेंबर, सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉल बॅक टू मिस्टर राज निकम सर. थँक्यू. वाव, जबरदस्त, फंटास्टिक, अमेझिंग, अनबिलिव्हेबल, बहुत बढ़िया. एकदा जोरदार आपल्याला वाव, क्या बात आहे, बहुत बढिया, लाजवाब, अप्रतिम असं सेशन या ठिकाणी झालेलं आहे. आणि खरं पाहिलं तर आपण म्हणतो ना की महिला काय करू शकते, तर महिला काय करू शकते, काय काय नाही करू शकत, हे ताईंनी आज या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि खरोखर ताईंनी सांगितलं की जोडीनं आणि गोडीनं आम्ही हे आरोग्य देण्याचं काम करतो. आणि ज्यावेळेस जोडीनं गोडीनं काम करतो त्याची पॉवर असते ही डबल होत असते. त्यांनी ते दाखवून दिलं. आणि खरंच आजचं जे सेशन होतं ना ते थोडंसं आगळं वेगळं होतं, कारण छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणतो ना बारकावे, त्यांनी सुरुवात केली ती. खूप मोठी बिल्डिंग बांधायची असेल तर छोटे छोटे बारकावे बघावे लागतात. आणि आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा मोठं जाण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि घरगुती काय चर्चा असते, काय वातावरण असतं, काय डिस्कशन असतं, एवढ्यापासून त्यांनी गोष्टी सांगितल्या. म्हणजे ती एक महिला आहे आणि महिलेच्या काय गोष्टी असतात त्यांना माहित असतात. आणि नक्कीच त्यांनी ते उलगडा केलाय. आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर काय करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. सो मनापासून जयताई आपलं खूप 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 धन्यवाद. तुम्ही तुमचा अनमोल टाइम या ठिकाणी दिला आणि अनमोल या ठिकाणी नॉलेज दिलेलं आहे. आणि अमोल सरांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि अनमोल माहिती दिली. सो मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि शेवटी मी एवढं सांगेल की त्यांच्या जो व्हिडिओ आपण बघितला ना त्या व्हिडिओमध्ये सगळं आहे, स्टार्ट टू एट. जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ जर प्रत्येकाने बघितला असेल ना तर त्याच्या डोक्यात ते फिट झालं असेल की काय आहे. आणि यांच्यासारखीच जर आपल्याला लाईफ जबरदस्त बनवायची असेल तर फॉलो, जे ट्रेनिंग घेतलंय ते आपल्याला यूज करायचंय. आणि जर आपण ट्रेनिंग घेतलं आणि झोपण्याच्या अगोदर जर असं वाकलो आणि असं जर काढून टाकलं तर उपयोग होणार नाही. आपलं इथं यायचं, याच्यावरती विचार करायचा आणि बनवून दाखवायचं. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपण एक्साइटेड 3 एक्सपिरियन्स घेणार आहोत आणि त्यानंतर फक्त टॅप टीमला आपण ऐकणार आहोत. जे जे कम्फर्टेबल असतील टॅप टीम ते हँडरेज करू शकतात. पण त्या अगोदर फक्त एक्साइटेड 3 हँडरेज आपण घेणार आहोत. हा, जबरदस्त, क्या बात आहे, बहुत बढ़िया, अमेझिंग. जस्ट मिनिट, हे मीच बोलेल कारण माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे ही, म्हणून मी सॉरी परत एकदा मी हे करते, माईक माझ्याकडे घेते. पहा, हे काम करत राहिलो, सातत्य ठेवलं आणि हे सातत्य ठेवलं म्हणून काही लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवतात, आपल्या सोबत येतात, आपला हात पकडतात. त्यांची स्वप्न वेगळी असतात, त्यांचं ध्येय वेगळं असतं, परंतु तरी सुद्धा ते आपल्या शब्दांवर विश्वास ठेवतात, आपल्यासोबत कामाला सुरुवात करतात. आणि ज्यावेळेस ते अशा अगदी उच्च स्थानावर पोहोचतात, म्हणजे सगळ्यांना त्यांच्याकडे बघून हेवा वाटतो, त्या स्थानावर पोहोचल्यावर आपल्याला जो प्राऊड फील होतो ना तो शब्दात म्हणजे वर्णन करणारा नसतो, तो अवर्णनीय असतो. आणि अशीच माझ्यासाठी आणि संदीप सरांसाठी प्राऊड मुवमेंट अशी आहे की आमचे डायमंड आदरणीय राहुल शेलार सर आणि भाग्यश्री मॅडम
यांची ग्रेट स्टोरी, सक्सेस स्टोरी, तुम्हाला स्टोरी नाही म्हणणार, ऍक्च्युली स्टोरी नाही तर तो त्यांचा प्रवास, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास, अगदी कमी दिवसामध्ये केलेली अचिव्हमेंट, कॉर्पोरेटने सुद्धा ज्या व्यक्तीची दखल घेतलेली आहे, आजपर्यंत दोनदा कॉर्पोरेटमध्ये गेस्ट स्पीकर म्हणून राहिलेली व्यक्ती, घर सांभाळून पतीला मदत करणारी पत्नी, ह्या दोघांनाही ऐकण्याचा सुवर्ण योग तुम्हाला लाभलेला आहे, तो म्हणजे पुणे शहरामध्ये. त्या ठिकाणी तुम्ही जायचंय आणि प्रत्येक गोष्टी प्रत्यक्षात काय करायचंय, कशा, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही जाता ऑफलाईन इव्हेंटला, ते व्हिज्युअलाइज होतं, त्याच्यासाठी तुम्हाला जायचंय. कारण कारण देणारी लोक यशस्वी होत नाहीत, यशस्वी लोक कधीच कारण देत नाही. माझ्या ग्रेट डायमंडची स्टोरी आहे, तुम्ही सगळे याला अशी अपेक्षा व्यक्त करते. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त या ठिकाणी 8 तारखेला जबरदस्त स्टोरी होणार आहे. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे, जोडीनं आणि गोडीनं. चला तर आपण एक 3 हँड्रेज घेणार आहोत, एक्साइटेड. त्यानंतर आपण टॅप टीमला ऐकणार आहोत. हँड्रेज खूप झालेले आहेत. फक्त तुम्हाला 30 सेकंदाची संधी आहे. 30 सेकंदापेक्षा जास्त